तुझे ॲक्शन्स करतोस, जी टास्क परफॉर्म करतो, तीच जर AI करू शकला तर की कुठलं मॉडेल कशासाठी चांगलं आहे. देर इज नो वन साईज फिट्स ऑल, की सगळीकडे ChatGPT वापरायचं असं नाही करायचं. फक्त एकाच AI मॉडेलमध्ये न अडकून पडता अनेक वेगवेगळ्या AI मॉडेल्सचा वापर करणं. तर आता ChatGPT कशासाठी चांगलं आहे, जेमिनाय कशासाठी चांगलं आहे, क्लॉड कशासाठी चांगलं आहे. सो त्याचं सगळं ट्रॅव्हल प्लॅनिंग मी स्वतः केलं होतं विथ जेमिनाय आणि क्लॉडचा वापर. तर आता हे साहजिक आहे की मी जेव्हा डिटेल्ड माहिती देतो तेव्हा मला जास्त चांगलं आणि डिटेल्ड आउटपुट मिळेल. याला प्रॉम्प्ट इंजिनिअरिंग असं म्हणतात. सो नो कोड टूल्स वापरून तू लहान सहान गोष्टी करू शकतो, की काय बाबा माझा रोज सकाळी जीमेल इनबॉक्स रीड कर, त्याची मला जे काल आलेले मेल्स आहेत त्याची एक समरी बनव आणि मला व्हॉट्सअपला पाठव. 90% 95% काम करायचं असेल तर तुला 1 ते 2 आठवड्यात हे तू लाईव्ह करू शकतो. पेड मॉडेलला स्विच करणं इज अन ऑब्व्हियस चॉईस. आणि मी म्हटलं तसं आत्ता सध्या खूप सबसिडाइज्ड कॉस्टमध्ये ही सगळी मॉडेल्स अवेलेबल आहेत. म्हणजे तू जेव्हा $20 भरतो तेव्हा ॲक्च्युली कंपनीला $50-70 खर्च येतोय. भारत AI कडे कसा बघतोय याविषयी तुझे काय थॉट्स? ChatGPT किंवा गुगल जेमिनाय हे बऱ्याच लोकांनी वापरलेले आहेत आणि त्याचा मेनली उपयोग असा करतात की इन्स्टेड ऑफ गुगल सर्च ChatGPTला विचारतात बरोबर. किंवा एखादा ईमेल लिहून दे, अशा सिंपल प्रॉम्प्ट्सनी सुरुवात होते. बरोबर. पण अनेक लोक तिथपर्यंतच त्याचा वापर करतात. करेक्ट. तर याच्या पुढे AIचा वापर जर करायचा असेल तर तो कसा केला पाहिजे? ChatGPT सगळ्यात सुरुवातीला आलं. म्हणजे मी थोडीशी बॅकग्राऊंड सांगतो, की कशी हे झाली, की 2022मध्ये जेव्हा ChatGPT आला, आता साधारण 3-1 वर्ष 3-4 वर्ष झाली. तर त्याआधीही AI अस्तित्वात होतं. म्हणजे मला आठवतं, की मी पूर्वी कॉलेजला असताना वगैरे OpenAI ही जी कंपनी असते त्याविषयी वाचायचो, हे सगळं असायचं. पण त्यांचं कुठलंही प्रॉडक्ट अवेलेबल नव्हतं फॉर मी टू ट्राय, की जा आणि बघ आणि कर काहीतरी वगैरे असं. ChatGPTचे काही प्रिमिटिव्ह व्हर्जन्स GPT-1 वगैरे अवेलेबल होते, पण ते खूप कमी लोकांना जगात माहिती होते, की असं काहीतरी असतं. आणि मग ते सुद्धा असंच होतं, की काहीतरी एखादी मोडकी-तोडकी कविता लिहून दिली आहे आणि एखादी स्टोरी लिहिली अशा पद्धतीचं. पण ChatGPT वॉज वन ऑफ द फर्स्ट प्रॉडक्ट्स, की जे जनरल पब्लिकला अवेलेबल झालं. आणि जेव्हा ते आलं तेव्हा रादर दॅन अ टेक्नॉलॉजी इट वॉज मोर लाईक अ मॅजिक शो, की अरे हे माझ्यासाठी हे करून देते, ते करून देते, काय सुंदर कविता लिहून दिली, काय सुंदर ईमेल लिहून दिला, किंवा मी काहीतरी प्रश्न विचारला किती इन्साइटफुल उत्तर दिलं वगैरे वगैरे. सो इट वॉज बॅक देन इन 2022. आता आपण 2026मध्ये आहोत. तर अनेकदा मला असं जाणवतं, की लोकं त्या 2022 मधल्या मॅजिक शोच्या प्रभावातून अजून बाहेर झाले नाहीत अनेकदा. तर आणि म्हणजे मी जेव्हा म्हणतो लोकं, तेव्हा इट्स नॉट ओन्ली अबाउट जनरल पब्लिक, ते कंपन्यांविषयी सुद्धा आहे, की कंपन्या सुद्धा अजूनही तशाच पद्धतीने विचार करतात जेव्हा पहिल्यांदा ChatGPT आला. आणि तू म्हणलास अगदी बरोबर आहे, की गुगल सर्चला रिप्लेस करायला किंवा एक बेटर गुगल सर्च असं म्हणून अनेकदा त्याच्याकडे बघितलं जातं आणि ट्रिव्हियल यूज केसेससाठी वापरलं जातं. जसं की काय माझ्या बॉसला एक कॅज्युअल आणि फॉर्मल ईमेल लिहून दे वगैरे अशा सगळ्या गोष्टी. तर पण ॲट द सेम टाईम जगात आता कंपन्या, मी आपण सामान्य माणसांबद्दल तर बोलूच, पण कंपन्यांविषयी सांगतो, की कंपन्या आज AIचा वापर कशा पद्धतीने करू लागल्या आहेत. तर एक 3-4 गोष्टी प्रामुख्याने आपण आपल्या डोळ्यासमोर आहेत. त्या म्हणजे एकतर लोकं AI एजंट्स किंवा AI वर्कफ्लोज बनवायला लागलेत. तर AI वर्कफ्लोज किंवा AI एजंट्स काय असतात, की तुझं AI आहे, तुझं जेमिनाय आहे, ChatGPT आहे, ठीक आहे. पण तुझ्या कंपनीमध्ये तुझी इतर ॲप्लिकेशन्स आहेत. तुझं SAP आहे, तुझं Slack आहे, तुझं Salesforce आहे, किंवा इव्हन Microsoftचं Excel आहे, Outlook आहे, वगैरे, वगैरे सगळ्या गोष्टी. तर त्यात जो तुझा डेटा आहे किंवा त्यात तुझे ॲक्शन्स करतोस, जी टास्क परफॉर्म करतो, तीच जर AI करू शकला तर ते कसं होईल? तर यासाठी AI एजंट्स किंवा AI वर्कफ्लोज बनवण्याची हे झाली. रादर मागचं वर्ष 2025 हे AI एजंट्सचं वर्ष असं म्हणलं गेलं होतं. का? कारण अनेक कंपन्यांनी मोठ्या प्रमाणावर AI एजंट्स त्यांच्या वर्कफोर्समध्ये वापरायला सुरुवात केली. बरोबर. आणि मी वर्कफोर्समध्ये म्हणतो याचं कारण असं आहे, की जेव्हा माझं काहीतरी मी ॲज अन एम्प्लॉयी समजा काहीतरी XYZ काम करतो, तर त्यातल्या 100%तलं माझं 30% काम जर AI एजंट करत असेल, तर तो 30% वेळ मी दुसऱ्या माझ्या कामांसाठी वापरू शकतो. बरोबर. सो असं. सो AI एजंट्स वर्कफ्लोज बनवतात. आता अजून एक नवीन टेक्नॉलॉजीचा प्रकार आला आहे, तो म्हणजे RAG किंवा रिट्रीव्हल ऑगमेंटेड जनरेशन. सो आता त्याच्यात काय असतं, की तुमचा कंपनीचा डेटा आहे. सो माझा कंपनीचे डॉक्युमेंट्स आहेत हजारो, माझे ईमेल्स आहेत, माझं चॅट आहे. सो हे मी समजा AIला दिलं आणि त्याला सांगितलं, की "अरे बाबा हे वाच आणि फक्त याच्यावर आधारित
आधारित मला उत्तरं दे, की माझ्या या डॉक्युमेंटमध्ये काय लिहिलं आहे. किंवा अगदी जनरल उदाहरण घ्यायचं झालं तर बँकेचे टर्म्स अँड कंडिशन्स असतात, हजारो पानांची डॉक्युमेंट्स असतात. मी काय ते वाचत बसू शकत नाही. मी ते समजा AIला शिकवलं की हे 1000 पानं शिक आणि आता मी विचारेन ते प्रश्न बेस्ड ऑन ते उत्तरं दे. तर याला अगदी साध्या शब्दात रॅग असं म्हणतात. तर हे आज कंपन्या अनेक वापरायला सुरुवात झालेली आहे. किंवा Googleचं एक नोटबुक LM नावाचं प्रॉडक्ट येस. आहे जेमिनायचं. तर ते इट इज वन ऑफ अ काइंड प्रॉडक्ट, की तसं दुसरीकडे कुठे दिसलेलं नाही, की तुम्ही मल्टिपल सोर्सेस, डेटा सोर्सेस कनेक्ट करू शकता. तुम्ही त्याच्याबरोबर वेगवेगळी ॲक्शन्स त्याला देऊ शकता आणि खूप वेगवेगळ्या प्रकारचे आउटपुट्स त्याच्याकडून घेऊ शकता. सो असं एक कंप्लीट प्रॉडक्ट स्यूट नोटबुक LMने दिलं आहे. सो अशा विविध प्रकारची AIची ॲप्लिकेशन्स आज कंपन्या वापरत आहेत. आणि आय थिंक तू जर विचारत होतास की ChatGPTच्या पलीकडे कसं जायचं किंवा कसं जातात लोकं. तर कंपन्यांसाठी त्याचं उत्तर बऱ्याच अंशी या सगळ्या ह्याच्यात आहे. पण म्हणजे आपल्यासारख्या सामान्य माणसांसाठी की डे टू डे जॉबमध्ये कसं काय हे करता येईल, म्हणजे त्याची उदाहरणं मी सुद्धा देऊ शकतो. पण मला वाटतं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही आहे की फक्त एकाच AI मॉडेलमध्ये न अडकून पडता अनेक वेगवेगळ्या AI मॉडेल्सचा वापर करणं, की तर आता ChatGPT कशासाठी चांगलं आहे, Gemini कशासाठी चांगलं आहे, Claude कशासाठी चांगलं आहे, Perplexityचा वापर कुठे केला पाहिजे, याचा अंदाज असणं आणि स्वतःच्या आयुष्यातले प्रॉब्लेम सॉल्व्ह करणं युझिंग दोज मॉडेल्स. डिझाईन पण हल्ली एआयने करतात, पण हे सगळे डिझाईन्स हँडमेड आहेत. हँड ब्लॉक प्रिंटेड शर्ट्स आहेत, कडक फिट आहे, भारी रंग आहेत आणि भरपूर व्हरायटी आहेत. पण हे शर्ट्स युनिक सुद्धा आहेत. आणि तुम्ही सोहम 10 मंगळवार मार्केटिंग पॉडकास्ट यापैकी काही जर सांगितलं तर तुम्हाला 10% स्टोर वाईड डिस्काउंट आहे. हे शर्ट्स नक्की वापरा फ्रॉम वापरा स्टोर. आता हे जे मॉडेल्स आहेत हे कुठल्या गोष्टीसाठी चांगले आहेत? हे एकतर सेल्फ डिस्कव्हरीनी तुम्ही करू बरोबर. शकता. पण ॲज अन एक्सपर्ट तू काय सांगू शकशील की कुठलं मॉडेल कशासाठी चांगलं आहे? सो मला वाटतं म्हणजे आता ही जी फ्रंटियर AI मॉडेल्स असं म्हणतात याला, की ज्या आघाडीच्या कंपन्या आहेत, ओपन AI आहे, Anthropic आहे, Googleचं जे Gemini मॉडेल आहे, Perplexity आहे. सो त्यांचं प्रत्येकाचं स्वतःचं असं काही ना काहीतरी वैशिष्ट्य आहे, की ओपन AIची जी मॉडेल्स आहेत ती मोस्टली ॲनालिटिकल किंवा रिझनिंग रिलेटेड टास्कसाठी खूप चांगली आहेत. Geminiची मॉडेल आहेत ती मीडिया रिलेटेड, म्हणजे इमेज जनरेशन असेल, व्हिडिओ जनरेशन असेल, ऑडिओ, म्युझिक या गोष्टींसाठी खूप चांगली आहेत. Claude हे थोडं कोडिंगसाठी, डिझायनिंगसाठी या गोष्टींसाठी चांगलं आहे. Perplexity मे बी वेब सर्च किंवा रिसर्चसाठी चांगलं आहे. सो असं प्रत्येकाची काही ना काहीतरी बलस्थानं आणि हे या गोष्टी आहेत, फीचर्स आहेत बेसिकली. पण मग आता सांगायचं असं झालं, की आता आपण अशा जगात राहतोय, की लिटरली दर 2 दिवसांनी एक नवीन मॉडेल जन्माला येतंय आणि त्याचं स्वतःचं वेगळंच काहीतरी कॅपॅबिलिटी आहे. सो हे मी आज सांगितलं ते मे बी 4 दिवसांनी कालबाह्य झालेलं असेल. तर आपल्याला डोळे उघडे ठेवून हे बघायचं, की नवीन काय येतंय आणि त्याची कॅपॅबिलिटी कशात आहे आणि हे मी वाचणार. सो तू म्हटलास ते सेल्फ डिस्कव्हरी हा मुद्दा खूप महत्त्वाचा आहे, की मला वापरून बघायचं, शोधून काढायचं, की हे मॉडेल माझ्या कुठल्या प्रॉब्लेमसाठी सगळ्यात योग्य आहे. एक इंडिव्हिज्युअल तरुण मुलगा आहे, तरुण मुलगा किंवा मुलगी, ज्याच्याकडे फोनवरती त्यांनी ChatGPT डाउनलोड केलंय. हो. तर आता मी कसं पुढे जायला पाहिजे, ज्याच्यामुळे मला AI टूलचा चांगला वापर करता येईल? तर त्या स्टेप्स काय आहेत, की मी काय शिकलं पाहिजे त्याच्यासाठी? म्हणजे पर्सनल आयुष्यात AI टूल्स वापरायची ह्याचं तर असंख्य यूज केसेस किंवा असंख्य तुम्हाला त्याची ॲप्लिकेशन्स आहेत. म्हणजे मी अगदी एक उदाहरण देतो, की ट्रॅव्हल प्लॅनिंग फॉर एक्झाम्पल. मी स्वतः आत्ता मागच्या महिन्यात एक युरोपला गेलो होतो, एक ट्रिप केली. सो त्याचं सगळं ट्रॅव्हल प्लॅनिंग मी स्वतः केलं होतं विथ Gemini आणि Claudeचा वापर. तर मग मी काय केलं, की मी आधी ठरवलं, की मला कुठले-कुठले देश जायचे आहेत, कुठली-कुठली शहरं, काय-काय बघायचं. मग मी ते त्याला सांगितलं. त्याने मला एक 10-12 दिवसांचा प्लॅन बनवून दिला. त्यानंतर मग मला प्रिसाईज करायचं होतं, की बरं आता मला या 13 तारखेला ह्या-ह्या शहरात मी असणार आहे आणि मला ही 3 ठिकाणं बघायची आहेत. तर त्याचा मला मिनिट टू मिनिट प्लॅन बनवून दे. मग त्याने मला सांगितलं, की हां, तू 9:32 इथून ट्रेन पकड. मग ती 10:42ला तिथं पोहोचेल. मग तिथं चेंज कर. मग 10:48ची दुसरी ट्रेन घे. या ठिकाणी जा. मग इथं तुला चालायला 20 मिनिटं लागतील. गर्दी असेल तर 25 मिनिटं लागतील. मग इथं एक छान रेस्टॉरंट आहे, जिथे तुला आवडेल काहीतरी जेवायला. मग तू तिथं जेवण कर वगैरे, वगैरे, वगैरे. इतका डिटेल्ड प्लॅन त्यांनी मला बनवून दिला. ऑफकोर्स मी त्याच्यात चेंजेस केले आणि हे केलं. सो ट्रॅव्हल प्लॅनिंग ही एक खूप चांगली यूज केस म्हणजे सामान्य लोकांसाठी आपल्या रेग्युलर आयुष्यात आहे.
दुसरी गोष्ट मला अशी वाटते की लर्निंग कुठल्याही गोष्टीचं, की नवीन एखादी गोष्ट शिकायची असेल. हं. आता आपल्या इथे ट्रॅडिशनल लर्निंग अप्रोचेस होते ते म्हणजे शाळेत जाणं, कॉलेजात जाणं किंवा त्याच्या पुढे गेल्या 10-12 वर्षात आलं होतं ते म्हणजे कोर्सेस करणं, ऑनलाईन कोर्सेस. हं. Courseraवर, Udemyवर किंवा जनरल YouTube व्हिडिओ बघणं किंवा अशा सगळ्या गोष्टी. तर हे सगळं करत असताना त्याच्या पलीकडे जाण्यासाठी एआयकडून तुम्ही कसं एखादी गोष्ट शिकू शकता. हं. तर एक उदाहरण म्हणून देतो, की Geminiचं एक गाइडेड लर्निंग म्हणून एक प्रॉडक्ट आहे. राइट. सो ते काय करतं, की तुम्ही फक्त टॉपिक सांगायचा. म्हणजे आता उदाहरणार्थ आपण मंगळवार मार्केटिंगच्या प्लॅटफॉर्मवर आहोत. तर मार्केटिंग मला समजा शिकायचं. तर मी मार्केटिंग मला शिकायचं असं त्याला सांगणार. मग तो सुरू करणार, की पहिला टॉपिक मार्केटिंगमध्ये मी काय शिकलं पाहिजे? माझी बॅकग्राऊंड साधारण त्याला माहिती असते. मग तो मला एक छोटासा टॉपिक ब्रीफली शिकवणार, समजावून सांगणार आणि शेवटी मला एक प्रश्न विचारणार, "अरे, तुला ह्याच्यातून काय कळलं? किंवा हे कसं असेल? ते कसं असेल?" हं. सो म्हणजे मी नुसती माहिती ग्रहण न करता, मी त्याच्या प्रश्नांना उत्तरं देतोय. मी काही नवीन गोष्टी शिकतोय आणि त्यालाही माझ्या प्रश्नातून डायरेक्शन मिळते, की मला पुढचं काय शिकलं पाहिजे. करेक्ट. गाइडेड लर्निंग हे एक एक्झाम्पल झालं. जशी क्लॉडचं एक प्रॉडक्ट आहे वगैरे, वगैरे. पण एआयचा वापर नवीन गोष्टी शिकण्यासाठी कसा करता येतो ह्याचं हे एक उदाहरण आहे. अजून एक गोष्ट मला आठवते ते म्हणजे आता एक Gemini लाईव्ह म्हणून एक Geminiचं प्रॉडक्ट आहे. खूप चांगली यूज केस आहे आणि मला वाटत नाही की तसं दुसऱ्या कुठल्या एआय मॉडेलकडे असेल. हं. Gemini लाईव्ह म्हणजे काय तुम्ही एआयला डायरेक्ट एक व्हिडिओ कॉल लावू शकता. हं. की मी माझ्या फोनवर व्हिडिओ कॉल लावला. माझा व्हिडिओ पुढचा मागचा त्याला दिसतोय. मी माझा स्क्रीनही शेअर करू शकतो मला जर काही दाखवायचं असेल हो. आणि मी विचारू शकतो. आता उदाहरणार्थ मागे एक 2-3 महिन्यांसाठी 2-3 महिन्यांपूर्वी माझ्या घरी असं झालं होतं, की आमच्याकडे एक इंडक्शनचं एक तंदूर होतं इलेक्ट्रिक. शुअर. तर ते कसं वापरायचं हे खूप जुनं होतं आणि मला ते माहीत नव्हतं. मी ते एक 10 मिनिटं खटपट केली, काही जमलं नाही. मग मी Geminiला व्हिडिओ कॉल लावला Gemini लाईव्हवर आणि त्याला म्हटलं, "अरे, हे असं आहे काहीतरी, त्याच्यावर काही कंपनीचं नाव नाही आहे, काही नाही. तर हे कसं वापरायचं मला जरा सांगशील का?" त्यांनी थोडंसं मला 4 बाजूंनी दाखवायला सांगितलं आणि त्यांनी मला 1 मिनिटात त्याचं उत्तर दिलं, की "अरे, हे इथं कनेक्ट कर, तिथं ते कर, झालं तुझं काम." हं. सो हे इतकं रिव्होल्युशनरी प्रॉडक्ट आहे, की हे तुम्ही कुठेही तुमच्या रोजच्या आयुष्यात वापरू शकता. गाडी बंद पडली, काय करायचं? काही कुठलाही प्रॉब्लेम असेल, काय करायचं? सो हं. असे छोटे-छोटे रोजच्या आयुष्यात वापरण्यासारख्या अनेक गोष्टी आहेत, ज्या तुम्ही एआयला विचारून करू शकता. इंटरेस्टिंग. याच्यात एक ऑडिओ विस्पर जे टूल आहे, हो. तर ते तू वापरलंयस का? आणि त्याच्याविषयी तू लोकांना काय सांगशील? कारण अजूनही ऑडिओ इनपुट देऊन एआयशी बोलणं हा हं. अजून तसा फार वापरला गेलेला बरोबर. भाग आपल्याकडे दिसत नाही. हं. तर तो इंडिव्हिज्युअलनी कसा वापरायचा आणि बिझनेसेस कसं वापरतात हं. या टूलला? तर ते थोडंसं सांग. सो विस्पर मी वापरलंय, पण मी आधी थोडी शॉर्टमध्ये सांगतो, की ते काय करतं. राइट. बेसिकली, की आता मला Geminiशी किंवा माझ्या एआय मॉडेलशी बोलायचं असेल, तर मला एक मोठं प्रॉम्प्ट टाइप करून त्याला द्यावा लागतो. इंग्लिशमध्ये असेल, मराठीत असेल. पण विस्पर एनेबल्स मी टू स्पीक दॅट, की हं. मी माझ्याकडे माईक असेल किंवा जनरल मायक्रोफोनमधून मी बोलेन आणि त्यांचा असा दावा आहे, की ते 4 पट जास्त वेगाने तुम्ही सगळं इनपुट देऊ शकता असं. तर म्हणजे ते वापरण्याचे काही अपसाइड्स आहेत, डाउनसाइड्स आहेत, हे दोन्ही आहेत, की म्हणजे तो वेग वाढतो तुमचा आणि हे सगळं आहे. पण दुसरी गोष्ट मला अशी वाटते, की जेव्हा तुम्ही टाइप करता किंवा लिहिता, टाइप करणं आणि लिहिणं हे थोडं इक्विव्हॅलंट मी धरतो आणि बरोबर. कंपेअर दॅट टू बोलणं. बोलणं. तर टाइप करताना किंवा लिहिताना तुम्ही प्रत्येक गोष्टीचा कमीत कमी दोनदा विचार करत असता, हं. की मी काहीतरी लिहितोय तेव्हा हां, मग ही शब्दरचना बरोबर आहे का? का ह्याच्याऐवजी मी हे म्हणू, हे करू असं. कारण तुम्हाला टाइप करताना मेंदूला तुमच्या थोडा जास्त वेळ मिळत असतो. हं. ॲज कंपेअर्ड टू बोलताना तुम्ही फ्लोमध्ये असता, तुम्ही बोलत जाता आणि असं सगळं. सो मला असं वाटतं, की म्हणजे ते स्पीडसाठी खूप चांगलं आहे, विस्पर वापरणं आणि या सगळ्या गोष्टी. पण तुम्हाला जर काही हाय लेव्हल अंडरस्टँडिंग किंवा एनालिटिकल टास्क करायचे असतील आणि तसं काही इनपुट द्यायचं असेल, तर इट इज बेटर टू टाइप. आता ChatGPT, Gemini दोन्हीकडे आपल्याला मायक्रोफोन म्हणजे मायक्रोफोनचा एक सिम्बॉल आहे बरोबर. माईकचा. हो. तिथे आपण क्लिक केल्यानंतर आपण सहज बोलू शकतो आणि आपला प्रॉम्प्ट किंवा हं. आपल्याला जे विचारायचे ते विचारू शकतो. करेक्ट. व्हॉइस बेस्ड सर्च टाइप येस. त्याला म्हणू शकतो. तर ते फीचर आणि विस्पर ॲज अ सेपरेट टूल हं. ह्याच्यात काय फरक आहे?
सो विस्परचा असा दावा आहे आणि ते आहे की एक स्पीच टू टेक्स्ट नावाची STD टेक्नॉलॉजी असते की तुम्ही जे बोलता त्याचं टेक्स्ट कसं होतं. सो विस्परची जी स्पीच टू टेक्स्टची टेक्नॉलॉजी आहे तर ती या सगळ्यांपेक्षा खूप बेटर आहे. म्हणजे अ, मी जे बोलतोय ते फक्त माझे शब्द नाहीत, तर मी जे बोलतोय माझे हावभाव, माझे जर काही पॉजेस असतील तर त्याचा काय अर्थ आहे किंवा माझे आवाजातले चढ उतार काय आहेत, या सगळ्या गोष्टींचं ॲनालिसिस ते करू शकतं आणि त्यानुसार इनपुट ते तुमच्या AI मॉडेलला देऊ शकतं. त्यामुळे ते थोडं बेटर आउटपुट देईल असं त्यांचं क्लेम आहे. एआयच्या वापरामध्ये प्रॉम्प्ट असं तू 1-2 वेळा म्हणालास हं. किंवा हे आता लोकांना प्रॉम्प्ट हा शब्द नक्कीच माहिती आहे. हो. पण हा प्रॉम्प्ट इम्प्रूव्ह कसा करायचा आणि प्रॉम्प्ट चांगला असल्यावरती रिझल्ट चांगला मिळतो हे पण आपण ऐकतो. हं. तर यासाठी प्रॉम्प्टकडे पाहायचं कसं? तो हं. इम्प्रूव्ह कसा करायचा? हे जे आहे याला प्रॉम्प्ट इंजिनिअरिंग असं एक नाव आहे. हं, तर बेसिकली तुम्ही नुसतं जर जेमिनायला सांगितलं, की "अरे मला एक ईमेल लिहून दे." तर तो तुला एक अत्यंत जेनेरिक असा ईमेल लिहून देईल. पण हं, तू जर त्याला सांगितलंस, की "मला फॉर्मल टोनमध्ये ईमेल लिहून दे. त्याच्यात खूप जड इंग्लिश शब्द वापरू नकोस. माझ्या रोजच्या भाषेतले शब्द वापर आणि प्लस काही टेक्निकल गोष्टी हे 3-4 कीवर्ड्स हे कर." याचा अर्थ काय आहे, मी जेमिनायला किंवा ज्या AI मॉडेलला मी थोडी जास्त माहिती दिलेली आहे आणि ती थोडी डिटेल दिलेली आहे. तर आता हे साहजिक आहे, की मी जेव्हा डिटेल्ड माहिती देतो, तेव्हा मला जास्त चांगलं आणि डिटेल्ड आउटपुट मिळणार. हं, सो त्याला अगदी सोप्या शब्दातलं हे उदाहरण, की याला प्रॉम्प्ट इंजिनिअरिंग असं म्हणतात. हं, तर मग त्याची काही टेक्निक्स असतात, की तुम्हाला कशा टाईपचं प्रॉम्प्ट दिला पाहिजे. तर मग त्याच्यात एक असं टेक्निक आहे, की रोल बेस्ड, की तू तुझ्या AI मॉडेलला एक रोल असाइन कर, की उदाहरणार्थ तू एक कन्सल्टंट आहेस. आणि मग AI मॉडेल कन्सल्टंटसारखा विचार करेल किंवा कन्सल्टंटसारखा आउटपुट देईल. किंवा तू त्याला काही कन्स्ट्रेंट्स दे, की हां, या गोष्टींच्या बाहेर तू जाऊ नकोस. हे मला नको आहे. म्हणजे त्याला निगेटिव्ह प्रॉम्प्टिंग असं म्हणतात, हं, की तुला काय हवंय ते सांगायचं प्लस तुला काय नको आहे हेही सांगायचं असं. सो असे प्रॉम्प्टिंगचे काही टेक्निक्स आहेत. तर म्हणजे आता हे गेल्या 3 वर्षात बराच चर्चा केला गेलेला विषय आहे. की माणसाने प्रॉम्प्टिंग कसं करावं आणि असं बरेचदा समोर आलंय, की आता नेक्स्ट बिग स्किल इज गोइंग टू बी प्रॉम्प्ट इंजिनिअरिंग. पण गेल्या 1 वर्षातला वगैरे तू जर ट्रेंड बघितलास, तर प्रॉम्प्टिंग ही गोष्टसुद्धा AI आता करू करू लागलेला आहे. हं. करेक्ट. की आता फॉर एक्झाम्पल एक पायथन लायब्ररी आहे DSPY म्हणून, तर यू कॅन यूज दॅट लायब्ररी टू राईट प्रॉम्प्ट्स फॉर समथिंग. हं, किंवा तू जर जेमिनायला जाऊन सांगितलंस 2 वाक्यात, की मला हे पाहिजे, पण जरा नीट प्रॉम्प्ट लिहून दे, तर ते तुला 2 पॅराग्राफचा प्रॉम्प्ट लिहून देऊ शकतं. बरोबर. सो हे आहे. पण त्याच्यामागचा मेन उद्देश असा आहे, की तुला तुझे थॉट्स क्लिअरली आर्टिक्युलेट करता येतात का नाही? जर तुला तेच करता येत नसेल, तर तू कुठल्याही AI मॉडेलला सांग, कुठल्याही मशीनला सांग, ते एका लिमिटपर्यंतच तुला चांगला प्रॉम्प्ट लिहून देणार आहे. हं. सो ते सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे अशी मला वाटते. जेव्हा एखादा स्मॉल स्केल बिझनेस आहे, हं. तर ते एआयचा वापर कसा करू शकतो? याचं काही एक्झाम्पल असेल, तर मग मे बी तो अप्रोच पण लक्षात येईल आणि त्याचं काय आउटपुट येतंय हे पण लक्षात येईल. अनेक प्रकारे स्मॉल स्केल बिझनेसेस वापर करू शकतात, की आता उदाहरणार्थ एका आमच्या क्लायंटचं सांगतो, की त्यांचं पंप रेकमेंडेशनची त्यांची कंपनी आहे, की बरं. आपले जे पंप असतात वेगवेगळे पाण्याचे वगैरे, तर ते कुठल्या बिल्डिंगला कुठला वापरला पाहिजे, मग पाण्याला कुठला वापरला पाहिजे, ऑइलला कुठला वापरला पाहिजे वगैरे, वगैरे याचे खूप पॅरामीटर्स असतात आणि हजारो पंप बाजारात उपलब्ध असतात. तर एखादा नवीन माणूस असेल, तर त्यांनी कसा पंप वापरायचा? सो हे ते रेकमेंड करतात. तर त्यांच्यासाठी आम्ही एक AIचं मॉडेल असं बनवून दिलं, की अ, म्हणजे त्या माणसाच्या गरजेनुसार, की त्याला काही 4 प्रश्न विचारून, की हे तुझं हाईट किती आहे? तुझं म्हणजे एरिया किती आहे? वगैरे, वगैरे. अशा प्रश्नांवरून ते योग्य पंप त्याला रेकमेंड करणं आणि त्याची सेल्सची प्रोसेस पुढे करणं, हे करतात. सो त्याच्यामुळे त्यांचं बरंच काम वाचलं आणि अगेन धिस इज अ स्मॉल बिझनेस. दुसरी अजून एक चांगली इंटरेस्टिंग यूज केस म्हणजे मला असं वाटतं, की यूज केस म्हणण्यापेक्षा ऑपरेशन्समध्ये अनेक बिझनेसेस आज AIचा वापर खूप करतात, की ऑपरेशन्स हे कायम एक हेवी टाईम कन्झ्युमिंग टास्क असतं, की ॲडमिन वर्क आहे तुमचं, HR आहे, अकाउंटिंग आहे, या सगळ्या गोष्टी. की मला काही-काही गोष्टी कराव्या लागतात, पण म्हणजे त्याच्यात खूप वेळ जातो, ते खूप रिपिटेटिव्ह असतं आणि असं सगळं. सो त्याच्यासाठी तुम्ही स्पेशलाइज्ड AI एजंट्स जे मी सुरुवातीला सांगितलं.
सो तसे लिहू शकता, तसे बनवू शकता आणि मग ती टास्क स्मॉल बिझनेसेस नक्की करू शकतात. याचं थोडं एक डिटेल काही एक्झाम्पल देऊ शकतोस का फ्लोचं, की ऑपरेशनल हं, गोष्टी या आधी अशा घडत होत्या, हं. पण आता AI इन्सर्ट झाल्यामुळे अशा पद्धतीने घडतात. हो. अगदी एक छोटं उदाहरण देतो, की म्हणजे अनेकांना लगेच कळेल, की ज्या मोठ्या कंपन्या असतात किंवा मिड साइज कंपन्या असतात, सो त्यांच्याकडे पर्चेस इन्व्हॉइस हा एक खूप मोठा प्रकार असतो, हम्म. की वेंडर्स त्यांना इन्व्हॉइसेस पाठवत असतात आणि छोट्या-छोट्या अमाउंटची पण 500, 1000, 2000 इन्व्हॉइसेस असतात. तर आणि प्रत्येक वेंडरचा फॉर्मॅट वेगळा असतो. प्रत्येक त्याचं लोगो सगळं वेगळं असतं. तर ही पर्चेस इन्व्हॉइसेस त्यांना त्यांच्या सिस्टममध्ये एंटर करावी लागतात. ते टॅली वापरतात किंवा कायचे काय वापरत असतील. तर हे करण्यासाठी एआयचा वापर कसा करता येतो, की म्हणजे हे आधी मॅन्युअली खूप करायला लागायचं, की एक-एक इन्व्हॉइस बघायचं, मग त्यातली एंट्री सिस्टममध्ये करा वगैरे. तर इथे एआय कसा वापरता येईल, की ते इन्व्हॉइस डायरेक्ट एआयला द्या. ते एक्स्ट्रॅक्ट करणार आणि एक्स्ट्रॅक्ट केलेला डेटा ते एका स्टँडर्ड फॉर्मॅटमध्ये तुमच्या सिस्टममध्ये एंटर करणार. सो इथे जो तो ह्युमन इंटेलिजन्स होता, की मला ते पर्चेस इन्व्हॉइस वाचल्यावर कळतं बाबा, की जी-एस-टी नंबर कशाला म्हणतात, डेट कशाला म्हणतात. तर ते आता एआयला सुद्धा कळतं आणि एआय तो डेटा एक्स्ट्रॅक्ट करून तुमच्या सिस्टममध्ये टाकू शकते. हम्म. सो हे एक अगदी सोपं उदाहरण, की जे अनेक बिझनेसेसमध्ये हा प्रॉब्लेम असतो आणि अनेक बिझनेसेसमध्ये एआय वापरून हा प्रॉब्लेम सॉल्व्ह केला जाऊ शकतो. ज्यांना असं वाटतंय की हो मला AIचा वापर करायचा आहे बिझनेसमध्ये, हं, पण मला एक्झॅक्टली पाथवे माहिती नाहीये, हं, की ह्याला मी अप्रोच कसं करू, काय वापरायचं, किंवा नेमकं जे तू मगाशी पण म्हणलास की AI एजंट लिहिला हं, किंवा AI एजंट बनवला, हं. तर मग हा मी पण बनवू शकतो का, माझी कोडिंग बॅकग्राऊंड नसेल तर? तर काही प्रमाणात हो. म्हणजे याचं उत्तर येस एंड नो असं आहे, की हम्म. काही प्रमाणात तू करू शकतोस, काही प्रमाणात नाही करू शकत. सो आता ते कसं करू शकतोस? तर हल्ली अनेक नो कोड टूल्स अवेलेबल आहेत. नो कोड म्हणजे ज्याला कोड लिहावा लागत नाही असे. तर त्याची काही उदाहरणं म्हणजे N8N असेल किंवा पॉवर ऑटोमेट असेल असे. सो नो कोड टूल्स वापरून तू लहान-सहान गोष्टी करू शकतो, की काय बाबा माझा रोज सकाळी Gmail इनबॉक्स रीड कर. त्याची मला जे काल आलेले मेल्स आहेत त्याची एक समरी बनव आणि मला WhatsAppला पाठव समजा. हम्म. असं तुझी एक यूज केस आहे. तर तू हे इतपत नक्की करू शकतोस. पण तुझी जर कॉम्प्लेक्स यूज केस असेल, की Gmail इनबॉक्स ओपन कर. मग माझ्या Slackच्या चॅनलवर जा. तिथल्या लोकांनी काय-काय मला मेसेजेस केलेत ते बघ. मग त्यावरून Gmailचे रिप्लायज ड्राफ्ट कर आणि माझ्या Slackमधल्या लोकांना इन्स्ट्रक्शन्स दे, की म्हणजे माझ्या टीममधल्या, की "अरे हम्म. हे कर, ते कर." सो ही आता जरा कॉम्प्लेक्स यूज केस झाली. याच्यात मल्टिपल सिस्टम्स इन्व्हॉल्व्ड आहेत आणि अशा सगळ्या गोष्टी. तर यासाठी मग मे बी तुला एक्सपर्टची गरज लागू शकते, की जो तुला ॲक्चुअल अशी एक सिस्टम बनवून देईल किंवा ज्याला आपण एआय वर्कफ्लो म्हणू शकतो. हम्म. ते बनवून देईल आणि ते तुझ्यासाठी डिप्लॉय करेल. सो आता असं हा पर्सनल असिस्टंट हं. सारखं झालं हो, बेसिकली. हो. तर असे अजून काही सिम्पल यूज केसेस जे लोक ट्राय आउट करू शकतात? म्हणजे आता मी स्वतः ट्राय केलेलं नाही, पण मी बघितलेलं आहे लोकांना करताना, की पर्सनल लाईफमध्ये कुकिंगचं प्लॅनिंग बेसिकली, की मी आठवड्याभराचं जे काही सामान, ग्रोसरी, भाज्या मी आणून ठेवलेलं आहे. सो त्याची लिस्ट जर मी एआयला दिली आणि माझ्या आवडी थोड्या सांगितल्या, की मला काय डोसेच खायला आवडतात आणि मी काय चिकन खात नाही बाबा, उदाहरणार्थ. तर हे ते एआय त्या सगळ्या इन्ग्रीडियंट्सवरून तुला रोजचं एक पदार्थ सजेस्ट करेल, की "अरे, ही एक रेसिपी तू करू शकतोस, हे तुला हम्म. आवडेल" वगैरे, वगैरे. एक उदाहरण म्हणून सांगायचं झालं. हम्म. पर्सनल लाईफमधलं. बिझनेसमध्ये असे असंख्य यूज केसेस आहेत. अगेन दे आर व्हेरी मच स्पेसिफिक टू युअर डोमेन, की तुम्ही कुठल्या प्रकारचं काम करताय आणि हे सगळं. पण माझं असं मत आहे, की जिथे डेटा आहे, तिथे एआय एजंट्स बिल्ड करणं किंवा बनवणं हे खूप साहजिक किंवा ऑब्व्हियस गोष्ट आहे, की तो डेटाचे बरेच टास्क असतात, की डेटा समरायझेशन असतं, डेटा एक्स्ट्रॅक्शन असतं किंवा डेटा पाईपलाईन्स असतात. तुम्ही डेटा एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेता, तो स्टोअर करता, त्याचं फॉर्मॅटिंग करता. सो ही जी सगळी कामं असतात आणि ही प्रत्येक वेगवेगळ्या बिझनेसमध्ये त्यांचा डेटा असतोच. हम्म. तर ही सगळी कामं एआय एजंट्स करू शकतात. माझी एक सर्व्हिस आहे फॉर डॉक्टर्स. हं, मे बी पेशंट मॅनेजमेंट सिस्टीम हं, आहे बनवलेली. हं. तर मला आता देशातल्या सगळ्या डॉक्टर्सपर्यंत पोहोचायचं आहे. बरोबर. तर मग मी AI वापरून हे कसं करू शकतो आणि माझा वेळ किती वाचू शकतो ह्याच्यात? करेक्ट. सो म्हणजे असा जर वर्कफ्लो तुला बनवायचा असेल, तर त्याच्यात 2-3 पार्ट असतात. एक तर पहिली गोष्ट म्हणजे तुला डेटा मिळवायचा आहे, की तुला हं. भारतातले सगळे डॉक्टर्स त्यांची इन्फॉर्मेशन हवी आहे.
तर मग त्याचे सोर्सेस तुला आयडेंटिफाय करायला लागतील आणि ते एआयला सांगायला लागेल, की उदाहरणार्थ मला सगळ्या डॉक्टर्सचा डेटा गुगल मॅप्सवर मिळू शकतो, हम्म. की डॉक्टर्स काही Instagramवर नसतात किंवा LinkedInवर कदाचित नसू शकतात. पण गुगल मॅप्सवर प्रत्येक क्लिनिक असतं हम्म. किंवा प्रॅक्टो किंवा असे जे प्लॅटफॉर्म्स आहेत. सो तिथं जा, तो सगळा डेटा स्क्रेप कर, माझ्या एक्सेलमध्ये टाक. त्यानंतर मला काय करायचं आहे, की मला माझं पेशंट मॅनेजमेंट सॉफ्टवेअर त्यांना जर विकायचं आहे, तर ते पेशंट मॅनेजमेंट सॉफ्टवेअरची फीचर्स मी एआयला शिकवली आणि त्याला सांगितलं, की हे 2 वाक्यात याच्याबद्दलची माहिती लिही आणि त्या डॉक्टरला पाठव. आता प्रत्येक डॉक्टरची बॅकग्राऊंड वेगळी असू शकते. तो काय कानाचा डॉक्टर आहे, तो डोळ्याचा डॉक्टर आहे वगैरे, वगैरे. तर त्यानुसार त्याला मेसेज लिही, कस्टमाइज्ड, पर्सनलाइज्ड आणि त्याला तो मेसेज सेंड कर. मग त्याच्यावर ईमेल असेल, WhatsApp असेल, सो असे वेगवेगळे चॅनल्स तू टार्गेट कर. सो ही अशी कंप्लीट एंड टू एंड पाईपलाईन, लीड जनरेशन आणि रीच आउट या सगळ्याची पाईपलाईन आपण एआय एजंट्स मॅनेज करू शकतात. आणि हे बनवायला किती वेळ लागू शकतो, कन्सिडरिंग की एक बेसिक अंडरस्टँडिंग एआयचा आहे मला? 90% 95% काम करायचं असेल तर तुला 1 ते 2 आठवड्यात हे तू लाईव्ह करू शकतोस, तुला बनवून हे सगळं. पण 100% काम करायचं असेल तर मे बी तुला 2 महिने लागू शकतात. कारण तो जो एक 80-20चा रूल आहे, की तुम्हाला 80% काम करायला 20% एफर्ट्स लागतात आणि Sure. अगेन उलटं. तर तुम्हाला 100% रीच करायला मे बी जास्त एफर्ट्स लागतील. तुम्हाला खूप छोट्या-छोट्या गोष्टी परफेक्ट करत जाव्या लागतील. पण तुमचं इनिशियल प्रोटोटाइप ज्याला म्हणतात, की हां, मिनिमम व्हायबल प्रॉडक्ट सुरुवातीला मला माझं काम सुरू झालं. तर हे तू 2 आठवड्यात सुद्धा लाईव्ह करू शकतोस, आजच्या सगळ्या एआय लँडस्केपकडे बघता. म्हणजे आणि याच्यात आपण असं पण कन्सिडर करतोय की हे एकटा माणूस पण करू शकतो, हो, हो. म्हणजे अगदी. त्याला तुला टीमची गरज फारशी नाहीये, नाहीये. नाहीये, नाहीये. इंटरेस्टिंग, इंटरेस्टिंग. आता एआय स्टॅक जेव्हा आपण म्हणतो तेव्हा मला असं जाणून घ्यायला आवडेल की तुझा पर्सनली एआय स्टॅक काय आहे आणि बिझनेससाठी तू एआय स्टॅक कुठला वापरतोस सध्या? सो आता माझ्या बाबतीत फॉर्च्युनेटली और अनफॉर्च्युनेटली बऱ्यापैकी ओव्हरलॅप आहे. कारण बरोबर. माझी स्वतःची कंपनी आहे. मी म्हणजे पर्सनल कामं करण्यासाठी ज्या गोष्टी वापरतो तीच सुद्धा माझ्या एंटरप्राइज किंवा बिझनेस रिलेटेड कामांसाठी वापरतो. तर एआय स्टॅक म्हणायला गेलं तर मी आमच्या टीममध्ये सगळ्यांनाच आम्ही क्लॉडचं सबस्क्रिप्शन दिलेलं आहे. क्लॉडचं प्रो सबस्क्रिप्शन. सो त्याच्यात तुम्ही त्याची वेगवेगळी मॉडेल्स वापरू शकता, प्लस त्यांची वेगवेगळी टूल्स वापरू शकता. विच इन्क्लूड्स क्लॉड कोड, म्हणजे कोडिंग करण्यासाठी, क्लॉड डिझाईन किंवा डिझायनिंग किंवा ब्रोशर्स, पोस्टर्स वगैरे हे करण्यासाठी, क्लॉड स्किल्स आणि अशा सगळ्या वेगवेगळ्या गोष्टी. मी काही माझ्या पर्सनल टास्कसाठी जेमिनाय वापरतो. जे मी म्हणलं जसं की मीडिया आणि इमेज आणि व्हिडिओसाठी ते खूप चांगलं आहे असं. आणि काही टूल्स वापरतो जी म्हणजे या फ्रंटियर मॉडेल्सपेक्षा वेगळे आहेत. आता उदाहरणार्थ मला जर एखादं प्रेझेंटेशन बनवायचं असेल, तर Gamma.ai किंवा Presentations.ai अशी खूप चांगली टूल्स अवेलेबल आहेत, ज्याच्यात मी प्रॉम्प्ट देऊन किंवा थोडासा डेटा देऊन माझं एक प्रेझेंटेशन तेही माझ्या ब्रँड डिझाईनमध्ये बनवू शकतो. किंवा मला एखादं छोटंसं डायग्राम बनवायची असेल किंवा आता समजा मी एखादी कन्सेप्ट एक्सप्लेन केली आणि त्याचा मला एक छोटा फ्लो डायग्राम बनवायचा. तर एक Napkin.ai म्हणून एक खूप छान टूल आहे. तर ते मी वापरतो जे फ्लोज बनवण्यासाठी. सो अशी अनेक टूल्स आहेत, ज्याचा वापर आपण वेगवेगळ्या यूज केसेससाठी करू शकतो. जसं मी म्हटलं जसं की देअर इज नो वन साइज फिट्स ऑल, की सगळीकडे ChatGPT वापरायचं असं नाही करायचं. तर वेगवेगळ्या तुमच्या यूज केसेससाठी वेगवेगळी एआय टूल्स आज उपलब्ध आहेत, तर तसा त्याचा वापर केला पाहिजे. ChatGPT, जेमिनाय, इवन क्लॉड काही वेळासाठी किंवा काही प्रॉम्प्टसाठी तुम्हाला फ्री टूल वापरायची संधी देतात. हो. तर आपण ते वापरलेले आहे बऱ्याच लोकांनी. सबस्क्रिप्शन घ्यावं या मतापर्यंत मी कसं पोचायला पाहिजे आणि ते सबस्क्राईब केल्यामुळे मला त्याच्यात काय फायदा मिळणार आहे किंवा मला त्याच्यात जो एआयची पॉवर जी आहे ती मला कशी वापरता येईल? एकदा सबस्क्राईब करून बघायचं. 1 महिना 1 महिना त्याचे $20 $25 भरायचं आहे. हे बघायला का हवं? कारण ते पेड त्याचं जे सबस्क्राईब जे मॉडेल आहे, तर ते वापरल्यानंतर तुम्हाला लक्षात येतं की फ्री मॉडेल आणि पेड मॉडेलमध्ये जमीन आसमानाचा फरक असतो. की फ्री मॉडेल्समध्ये लिमिट्स असतात, तो एक वेगळा विषय. पण त्याची जी क्वालिटी आहे, त्याची जी ॲक्युरसी आहे, त्याच्या ज्या कपॅबिलिटीज आहेत, त्याचा जो स्पीड आहे, त्याचे जे वेगवेगळे पॅरामीटर्स आहेत. सो या पॅरामीटर्सवर या दोन्ही याच्यात खूप फरक असतो. पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, तुम्ही जर हाय ऑर्डर टास्क्स करत असाल,
आणि तुम्ही म्हणजे एका अर्थी एआयचे पॉवर युजर जर असाल, तर तुम्हाला ती पेड मॉडेल्स घेणं म्हणजे परवडतं. कारण तुम्हाला एकच गोष्ट त्याला 10 वेळा सांगून "कर रे, कर रे." मग तो चुका करणार आणि असं सगळं करण्यापेक्षा एकदाच सांगून जर ते व्यवस्थित करणार असेल, तर ते तुमच्यासाठी खूप चांगली गोष्ट आहे. आणि तिसरी गोष्ट ही थोडी महत्त्वाची गोष्ट आहे, की तुम्ही रिअल लाईफ टास्कसाठी जर एआय वापरणार असाल, की उदाहरणार्थ माझ्या कंपनीचा डेटा आहे, माझा काहीतरी बिझनेस प्रेझेंटेशन आहे, माझा स्वतःचा काहीतरी इम्पॉर्टंट डेटा आहे. तर हे तुमच्या फ्री मॉडेलला कधीच देऊ नका. का? कारण प्रत्येक एआय मॉडेलच्या टर्म्स अँड कंडिशन्समध्ये लिहिलं आहे, की तुम्ही जर आमचं फ्री मॉडेल वापरलं, तर वी आर गोइंग टू यूज युअर डेटा टू ट्रेन आवर मॉडेल्स आणि पेड मॉडेलमध्ये ते कधीच करत नाहीत. सो तुमची जर महत्त्वाची इन्फॉर्मेशन असेल, तुमची जी कंपनीची इन्फॉर्मेशन असेल, तर ती एआयच्या फ्री मॉडेलला कधीच द्यायची नाही. त्यावर त्यांचं एआय मॉडेल ट्रेन होणार आहे, त्यावर त्यांचा फायदा होणार आहे आणि तुमचा डेटा तुमच्याकडून जाणार आहे. तर त्या केसमध्ये पेड मॉडेलला स्विच करणं इज अन ऑब्व्हियस चॉईस आणि मी म्हटलं तसं आत्ता सध्या खूप सबसिडाइज्ड कॉस्टमध्ये ही सगळी मॉडेल्स अवेलेबल आहेत. म्हणजे तू जेव्हा $20 भरतो तेव्हा ॲक्चुअली कंपनीला $50-70 खर्च येतोय. अशा परिस्थितीत आपण आज एआय वापरतोय. तर आत्ता तर इट इज नो ब्रेनर टू यूज अ पेड सबस्क्राईब मॉडेल फॉर युअरसेल्फ. म्हणजे इंडियन रुपीजमध्ये बघायला गेलं तर साधारण ₹2000 महिन्याचे. महिन्याचे क्लॉडचं सबस्क्रिप्शन हं. आहे ते विच इज नॉट दॅट एक्सपेन्सिव्ह. करेक्ट. पण आता तू जे म्हणतोस की हे वापरून बघायचं, तर किती वेळ ॲटलिस्ट दिला पाहिजे पेड सबस्क्राईब मॉडेलला? कारण की एका महिन्यात प्रत्येकालाच तितकं आत्मसात होईल ह्याची गॅरंटी जरा नाही. गॅरंटी नाही वाटत. बरोबर. तर तुमची जी मेजॉरिटी टास्क आहेत, म्हणजे वेळेपेक्षा मी म्हणेन की इट इज मोर ऑफ अ टास्क क्वेशन, की तुम्ही जर 20 वेगवेगळ्या प्रकारची टास्क करत असाल, तर ती सगळी 20 टास्क तुम्ही त्या पेड मॉडेलवर एकदा ट्राय करून बघा. एकदा कंपेअर करा, की तुमच्या फ्री ChatGPTमध्ये आणि ChatGPT प्रोमध्ये किंवा फ्री क्लॉडमध्ये आणि क्लॉड प्रोमध्ये काय फरक आहे? त्याच्या दोन्हीच्या आउटपुटमध्ये काय फरक आहे? आणि तो जर तुम्हाला कन्सिडरेबल जाणवला आणि तुम्हाला असं वाटलं, की अरे हां, मला ह्याच्यात माझे बरेच कष्ट वाचतायत आणि हे जास्त इन्साईटफुल उत्तरं देतंय मला, उगाचच 10 प्रश्न न विचारता. तर तुम्ही आय थिंक इट मेक्स सेन्स फॉर यू टू गो देअर. काही केसेसमध्ये असं होऊ शकतं, की नाही पण माझे टास्कच खूप किरकोळ आहेत. मला असं काही फार मोठं कामच नाहीये. तर अशा केसमध्ये मग तुम्ही फ्री वापरत राहिलं तरीसुद्धा चालू शकतं. कॉन्टेंट क्रिएटर्स हल्ली बरेचसे एआय टूल्सकडे जात आहेत किंवा हेजेन सारखे टूल्स आहेत जिथे अवतार क्रिएशन आहे आणि हो. तिथनं धपाधप व्हिडिओ काढतात लोक. तर ह्याच्यासाठी काय अप्रोच किंवा तू हे टेस्ट केलंयस कधी किंवा ह्याच्यासाठी काय वर्कफ्लो अप्रोच वाईज डोक्यात असला पाहिजे? सो आता ह्याच्यात 2 वेगवेगळ्या प्रकारची उत्तरं आहेत. एकतर मी स्वतः टेस्ट केलेलं नाही आहे, त्यामुळे मला ती प्रॉडक्ट्स कशी चालतात हे माहीत नाही. पण मी लोकांनी केलेलं बघितलेलं आहे, की ते कसे वापरतात. सो कंटेंट क्रिएटर्स मोस्टली 2-3 वेगवेगळ्या प्रकारसाठी एआयचा वापर करतात. एकतर कंटेंट म्हणजे टेक्स्ट जनरेट करणं, की मला काय बोलायचं आहे किंवा काय माझ्या फीडमध्ये असलं पाहिजे, रील कसं असलं पाहिजे वगैरे. दुसरी गोष्ट म्हणजे मीडिया जनरेशन, की मी व्हिडिओजच बनवले, डायरेक्ट काहीतरी इमेजेसच बनवल्या वगैरे, वगैरे गोष्टी. सो आता ह्याच्यात येस, एआय हॅज म्हणजे एआयने खूप गोष्टी सोप्या केल्यात तुमच्यासाठी हे हे अगदी हे आहे. आणि जो एक्सपर्ट असेल, की आता समजा तू तुझ्या पॉडकास्टचे ऑलमोस्ट 150 एपिसोड करत आलेला आहेस. तर आता 150 एपिसोड झाल्यावर तुझ्याकडे एक एक्सपर्टीज झालेला आहे, की पॉडकास्टमध्ये काय असलं पाहिजे. तर अशा वेळी तू तुझे इन्साईट्स देऊन एआयकडून बेटर काम, फास्ट काम करून घेऊ शकतोस का? तर हो, नक्की. पण एखादा जर बिगिनर असेल, की ज्याला फार इन्फॉर्मेशन नाही आहे, तर अशा वेळी तो एआयच्या आहारी जाण्याची शक्यता जास्त असते, की तो एआयला सांगण्यापेक्षा एआय त्याला सांगते, की "अरे, हे कर आणि ते कर." आणि याला एक खूप छान टर्म आहे, म्हणजे हे 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 सगळं केल्यानंतर जे आउटपुट जनरेट होतं त्याला अशी टर्म आहे, याला म्हणतात एआय स्लॉप, की समोरच्याला कळतं, की अरे, हे एआयने बनवलेला व्हिडिओ आहे, ही पोस्ट त्याने एआयने लिहिलेली आहे, वगैरे, वगैरे गोष्टी. आणि हे जेव्हा होतं आणि आज इंटरनेटवर बघायला गेलास तर LinkedIn असो, Reddit असो, Instagram असो, एआयने भरलेला कंटेंट आहे. म्हणजे तू थोडं स्क्रोल केलंस की लगेच तुला काहीतरी एआयचं येतं आणि कळतं की अरे हां, हे एआयने बनवलेलं आहे. तर एआय स्लॉप होता कामा नये. तो एआय कंटेंट राहायला पाहिजे. या 2 मध्ये एक धूसर सीमारेषा आहे. तर ती त्या 2 मधली सीमारेषा ओळखणं हे कंटेंट क्रिएटर समोरचं एक मोठं आव्हान आहे. आता तू जे म्हणालास की
पॉडकास्टसाठी आपण एआय वापरू शकतो. तर ती यूज केस घेऊ आपण, हं. की एआयचा वापर जर करायचा ठरवला पॉडकास्टसाठी, तर तो मी कशा पद्धतीने केला पाहिजे आणि त्याचे मला काय बेनिफिट्स मिळू शकतील? तुला नंतर कन्सल्टिंग फी द्यायला लागेल बरं का अरे ह्याच्यासाठी. नक्कीच. तर नक्कीच. म्हणजे बऱ्याच गोष्टींसाठी तू करू शकतोस, की जसं आता तुला एखाद्या गेस्टला इन्व्हाईट करायचं आहे, तर त्या गेस्टची बॅकग्राऊंड तुला समजून घ्यायची असेल त्यांना येण्याच्या आधी, तर त्यासाठी तू एआयचा वापर करू शकतोस. त्यांचं काहीतरी LinkedIn, Instagram एआयला दिलं, तर ते वाचून तुला एक छान पॅराग्राफ बनवून देईल, की अरे हा माणूस या क्षेत्रात एक्सपर्ट आहे. मग तू त्याला काय प्रश्न विचारू शकतोस हे तू काढू शकतोस. हे तुझं सगळं प्रेप वर्क झालं. नंतर पॉडकास्ट शूटिंग नंतरचं जे तुझं व्हिडिओ एडिटिंग असतं किंवा इव्हन YouTubeवर थंबनेल जनरेट करायची असेल, यासाठी तू एआय वापरू शकतोस कारण एआय आज इमेज जनरेशन खूप चांगल्या पद्धतीने करू शकतं. करेक्ट. की मी थंबनेल बनवून दिली आणि ती मी YouTubeला टाकली. अशा छोट्या-छोट्या गोष्टी आयडेंटिफाय करून तू तुझ्या कंप्लीट वर्कफ्लोमधला एआयचा स्कोप वाढवत नेलास, तर तुला नवीन-नवीन यूज केसेस आपोआप सापडत जातील, की अरे हां, मग मी हे केलं तर आता हेही करू शकतो. करेक्ट. असं. इंटरेस्टिंग. आता एक आपण या विषयाकडे येऊया, की वाइब कोडिंग. हं, वाइब कोडिंग खूप प्रचलित आहे. Instagramवरती भरपूर व्हिडिओज आहेत, की हं. तुम्ही वाइब कोडिंगनी काही ॲप्स बनवा, ती ॲप स्टोअरवरती अपलोड करा आणि पैसे महिन्याला कमवा. $10,000 हं. कमवा. असे खूप येत आहेत. तर हे सगळी प्रोसेस थोडीशी डिकोड कर, की हां. वाइब कोडिंग म्हणजे नेमकं काय? ते आपण कसं वापरू शकतो आणि ते जितकं सिंपल दाखवतात तितकं सिंपल आहे का? हं. सो वाइब कोडिंगचा अर्थ आधी सांगतो. वाइब कोडिंग म्हणजे एआय वापरून केलेलं कोडिंग. सो आता कुठलंही सॉफ्टवेअर बनवण्यासाठी जे प्रोग्रामिंग कोडिंग करावं लागतं, जे इंजिनिअर होणारी मुलं 4-4 वर्ष कॉलेजमध्ये शिकतात, तर ते आज बऱ्याच अंशी एआय करू लागलेलं आहे. तर एआय कसं करतं? तर एआयकडे आजवर डेव्हलप झालेल्या सॉफ्टवेअर्सचा, करोडो सॉफ्टवेअर्सचा डेटा म्हणजे त्याचा कोड आहे. आणि त्यावरून त्याला कळतं की कुठल्या फीचरसाठी कसा कोड लिहायचा वगैरे. सो याला वाइब कोडिंग असं म्हणतात. पण आता मी मगाशी एक शब्द वापरला प्रोग्रामिंग. सो कोडिंग आणि प्रोग्रामिंग हे बऱ्यापैकी सिनॉनिमस टर्म्स अनेकांना वाटतात, पण ते तसं नाही आहे. ते खूप वेगवेगळे टर्म्स आहेत. तर कोडिंग म्हणजे फक्त कोड लिहिणं, दिलेली गोष्ट त्या लँग्वेजच्या सिंटॅक्समध्ये उतरवणं. आणि प्रोग्रामिंग म्हणजे तुझं सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटचं अंडरस्टँडिंग, की सॉफ्टवेअर कसं असलं पाहिजे, मग त्याचं आर्किटेक्चर कसं असलं पाहिजे, युजर्ससाठी कुठल्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत, युजर एक्सपिरियन्स कसा असला पाहिजे, त्या सॉफ्टवेअरचं स्ट्रक्चर कसं असलं पाहिजे, त्याचं फ्रेमवर्क कसं असलं पाहिजे, सिक्युरिटीच्या दृष्टीने कुठल्या गोष्टी त्याच्यात असल्या पाहिजेत आणि मग कुठल्या गोष्टी ओव्हरकिल आहेत, की हे जास्तच करतोयस तू, हे करण्याची इतकी गरज नाही आहे कारण हे छोटं सॉफ्टवेअर आहे वगैरे, वगैरे. हे जे अंडरस्टँडिंग आहे, हे जे नॉलेज आहे, तर या सगळ्याला मिळून म्हणतात प्रोग्रामिंग. तर एआय आज कोडिंग नक्की करू शकतं. हं. त्याची टूल्स आहेत, कोडेक्स आहे, कर्सर आहे, क्लॉड कोड आहे, अँटी ग्रॅव्हिटी वगैरे अनेक टूल्स आहेत. कोडिंग नक्की करू शकतं, पण प्रोग्रामिंग करण्यासाठी जे एक्सपिरियन्सची, जी नॉलेजची, जी अंडरस्टँडिंगची गरज असते, तर ती एका सॉफ्टवेअर डेव्हलपरकडे असते कारण त्यांनी 20 प्रोजेक्ट्स, 25 प्रोजेक्ट्स आज केलेले असतात. तर त्याच्यातून त्याचं जे नॉलेज आणि अंडरस्टँडिंग एक्सपिरियन्स बिल्ड झालेला असतो, तो जेव्हा तुम्ही एआयच्या कोडिंग कपॅबिलिटीज बरोबर क्लब करता, तेव्हा एक बेस्ट सॉफ्टवेअर प्रॉडक्ट बाहेर येऊ शकतं. हं. आता तू जे म्हणलास, की हल्ली रील्स येतात, की ॲप बनवा आणि $10,000 कमवा वगैरे. तर ते म्हणजे माझं असं म्हणणं आहे, की ते बऱ्यापैकी क्लिकबेट आहे. सो त्याच्यात खरा कंटेंट आहे का? खरंच कुणी तसं ॲप बनवलंय का? तर त्याची बॅलन्स शीट तुम्ही बघितली आहेत का, की त्यांनी खरंच $10,000 कमवलेत का वगैरे? आणि तसं एखाद्यानेच कमवलेत का अनेकांनी कमवलेत? हं. हा एक खरा त्याच्यात प्रश्न आहे आणि तशी प्रूफ्स तर आज म्हणजे दिसत नाहीत कधी तेवढे. कुणीच देत नाही. सो वाइब कोडिंगचा उपयोग खऱ्या आयुष्यात काय आहे? असा जर प्रश्न असेल, तर मला वाटतं तुम्हाला एक खूप चांगला प्रोटोटाइप बनवण्यासाठी नक्की उपयोग आहे, जर तुम्ही नॉन टेक्निकल असाल तर. जर तुम्ही टेक्निकल असाल, तुम्हाला स्वतःला सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटचं नॉलेज असेल, तर तुम्हाला त्या प्रोटोटाइपपासून प्रोडक्शन लेव्हलला त्या सॉफ्टवेअरला नेण्यासाठी एआय कोडिंग टूल्सचा नक्कीच वापर आहे. पण जर तुम्ही नॉन टेक्निकल असाल, तुम्हाला जर स्वतःकडेच जर ते नॉलेज नसेल, तर तुम्ही नुसतंच प्रॉम्प्ट्स देऊन एका लिमिटपर्यंत जाऊ शकता. तुम्ही प्रोडक्शन ग्रेड सॉफ्टवेअर नाही बनवू शकत. ही आजची हं. वस्तुस्थिती आहे. हं. आता अनेकदा आता माझी सॉफ्टवेअर सर्व्हिसेस कंपनी आहे. माझ्या टीममध्ये जे लोकं आहेत ते सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट वेगवेगळ्या प्रकारचं असेल. दिवसाला रोज करत असतात.
तर युजुअली आम्ही आमच्या टीममध्ये काय एक नॉर्म ठेवला आहे, की कुणी हे टूल वापरायचं आणि कुणी नाही वापरायचं. तर तुला तुझं हाताने जर सॉफ्टवेअर लिहिता येत असेल, तर तुला ते टूल वापरण्याची परमिशन आहे. कारण तुला हम्म. त्याचं अंडरस्टँडिंग आहे. यू नो हाऊ अ सॉफ्टवेअर इज बिल्ट, राईट? सो तुला जर एंड टू एंड प्रोसेस माहिती असेल, तर फक्त तुझं काम सोपं करण्यासाठी, तुझं काम फास्ट करण्यासाठी तुला हे टूल एक दिलेलं आहे. करेक्ट. पण तू जर माकड आहेस, तुला काही येत नाही आहे आणि तू म्हणलास की नाही मला क्लाउड कोड द्या आणि मी करतो, तर तसं नाही. कारण असं करून प्रोडक्शन ग्रेड सॉफ्टवेअर्स बनत नाहीत. हम्म. पण आता क्लायंटकडनं असे तुला हे येतात का, की आम्ही हे एवढं एवढं इमर्जंट वापरून केलंय किंवा हो, आम्ही हे हो. लवेबल वापरून एवढी वेबसाईट बनवली, हो. तर आता ह्याच्या पुढे तुम्ही काम करा हं. किंवा आम्हाला पण हे करता येतंय तर तुम्ही एवढे पैसे का घेताय? ॲब्सोल्युटली. म्हणजे हे आता गेल्या 2 वर्षातलं डे टू डे कन्व्हर्सेशन झालेलं आहे, की असे प्रश्न मला विचारले जातात. पण त्याचं आणि अनफॉर्च्युनेटली देअर इज नो ईझी आन्सर टू धिस. हे मी आत्ता हम्म. मागे जे म्हणलो, की सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट आणि कोडिंग याच्यातला जो फरक आहे ना, तर ती गॅप ब्रिज करणं हे आमचं काम आहे. हम्म. सो तो जो एक्सपिरियन्स आहे, की गेली अनेक वर्ष एखाद्या डेव्हलपरनी काही सॉफ्टवेअर बिल्ड केलेलं असतं. त्याच्यातल्या जे छोट्या-छोट्या गोष्टी असतात, त्याचं जे अंडरस्टँडिंग असतं, ज्याला आपण कधी-कधी ट्रायबल नॉलेज म्हणतो, की जे हम्म. कुठे लिहिलेलं नाही आहे, पण माहिती आहे, की असं केल्यावर असं होतं वगैरे, वगैरे गोष्टी. बरोबर. तर धिस एक्सपर्टीज इज व्हॉट ब्रिंग्स यू टू द प्रोडक्शन लेव्हल सॉफ्टवेअर. आणि आता हे जे लवेबल वापरून किंवा इमर्जंट वापरून केलेलं जे तू म्हणलास, की दे आर रिअली गुड प्रोटोटाइप्स. सो मी असं अनेकदा बघितलेलं की कंपन्यांमध्ये ओनर्स जे असतात, तर त्यांना कधी 1 तास मिळाला तर ते असं काहीतरी एक छोटं प्रोटोटाइप बनवतात आणि कंपनीतल्या एम्प्लॉईजना देतात बनवायला वापरायला, की "अरे, हे वापरून बघा कसं वाटतंय." आणि मग आमच्याकडे येतात आणि म्हणतात, "अरे, हे तर मी 1 तासात बनवलं होतं, तर आता मला हे फक्त छान डिप्लॉय करून दे." तर असं नसतं. याच्यामागे बरीच थॉट प्रोसेस असते, की हे जे तुम्ही बनवलंय, ते एकतर बग्स फ्री आहे का? तुम्ही त्याचं टेस्टिंग केलेलं आहे का? तुम्ही ते डिप्लॉय कसं करणार आहात? तुम्ही त्याच्यातल्या सगळ्या यूज केसेस कव्हर केलेल्या आहेत का? की उद्या त्या युजरनी स्वतःचं डोकं वापरून वेगळंच काहीतरी केलं आणि कंपनीचा डेटा लीक झाला, तर त्याला जबाबदार कोण? त्याची खात्री तुम्ही केलेली आहे का? वगैरे, वगैरे अशा छोट्या अनेक गोष्टी असतात. सो तू म्हणलास हे अगदी डे टू डे कन्व्हर्सेशन आहे. पण अनफॉर्च्युनेटली देअर इज नो ईझी आन्सर टू ऑल दोज क्वेशन्स. म्हणजे हे असं सगळं एक्सपिरियन्स केल्यावर कळतं, की हे खरंच किती अवघड आहे आणि खरंच किती वेगळं आहे हम्म. दॅन क्लॉड कोडमध्ये 3 प्रॉम्प्ट्स लिहून एक डॅशबोर्ड बनवणं. बरोबर. आता ह्या सगळ्या सिनारिओचा विचार करताना भारत AI कडे कसा बघतोय? हं. याविषयी तुझे काय थॉट्स असतील? सो म्हणजे ह्याला अनेक कंगोर आहेत एकतर, की आजचं जर एआय सिनारिओ तुम्ही बघितलात, तर 2 प्रकारची मॉडेल्स आहेत. एक फ्रंटियर एआय मॉडेल्स आहेत, दुसरी ओपन वेट मॉडेल्स आहेत. सो फ्रंटियर मॉडेल्स म्हणजे जी कंपन्यांनी प्रोप्रायटरी बनवलेली असतात किंवा असं. सो Google आहे, Microsoft आहे, ओपन एआय आहे, Anthropic आहेत. या सगळ्यांनी जी बनवलेली प्रॉडक्ट्स आहेत ती फ्रंटियर. ओपन वेट मॉडेल्स आहेत, मिस्ट्राल आहे, क्वेन आहे, डीपसीक आहे, GPT-OSS आहे. तर यातली अनेक जी ओपन वेट मॉडेल्स आहेत ती चायनीज कंपन्यांनी बनवलेली आहेत. तर आता आज आपण जी मेजर मॉडेल्स वापरतो तर ती अमेरिकन कंपन्यांनी बनवलेली फ्रंटियर मॉडेल्स आहेत. तर एक मुद्दा आज खूप मूळ धरतोय, की अमेरिकन कंपन्यांनी बनवलेल्या मॉडेल्सवर आपलं अवलंबित्व किती आहे आणि ते हम्म. कमी करायला हवं का नाही असं. आणि जर कमी करायला हवं, तर मग त्याला सोल्युशन काय आहे? तर चायनीज कंपन्यांनी बनवलेले ओपन वेट मॉडेल्स वापरणं. तर या सगळ्याच्या मध्ये भारतीय कंपन्यांचा रोल काय आहे? तर मला असं वाटतं, की म्हणजे आणि हे फक्त भारतातच असं नाही, की अनेक देशांनीही हे सुरू केलं, की सॉव्हरियन एआय मॉडेल्स, सार्वभौम एआय मॉडेल्स बनवणं, की जी भारतात बनलेली आहेत, माझ्या देशात बनलेली आहेत, ज्याच्यावर माझ्या देशातल्या कंपन्यांचा आणि पर्यायाने सरकारचा एक अंकुश आहे. म्हणजे हे मिडल ईस्टमधल्या कंट्रीजने सुरू केलं आहे, युरोपियन कंट्रीजने EU स्पेसिफिक मॉडेल्स सुरू केली आहेत वगैरे, वगैरे. आता ह्याची गरज काय आहे? तर एक अगदी छोटं उदाहरण देतो. मागच्याच महिन्यात क्लॉडने एक फेबल नावाचं त्यांचं मॉडेल लॉन्च केलं होतं. आणि इट वॉज सपोज टू बी द मोस्ट ॲडव्हान्स्ड मॉडेल ॲट दॅट पॉइंट इन टाईम. आणि ते लॉन्च झाल्या 1 दिवसात US गव्हर्नमेंटनी ते बॅन केलं. US गव्हर्नमेंट म्हणलं, की अमेरिकन नॅशनॅलिटी असलेल्याच माणसांनी हे वापरायचं, इतरांनी वापरायचं नाही.
आता याच्यात मेन प्रॉब्लेम असा आहे की इंटरनेटवर यू कॅनॉट डिस्टिंग्विश नॅशनॅलिटी. म्हणजे तू क्लॉडवर अकाउंट करताना पासपोर्ट दिलेला नाही आहेस की मी भारतीय आहे का अमेरिकन आहे. तर मग क्लॉड समोर हा प्रश्न निर्माण झाला आणि त्यांनी एक 15-20 दिवसांसाठी ते मॉडेल अख्ख्या जगासाठीच बंद करून टाकलं. आणि मग त्या 15 दिवसात त्यांचं काय डिस्कशन झालं वगैरे वगैरे, त्यांनी काही मॉडिफिकेशन्स केली आणि मग आता ते परत काही अंशी पार्शली सगळ्यांसाठी खुलं झालेलं आहे. तर आता हा अमेरिकन सरकारचा अंकुश अमेरिकन कंपन्यांवर चालतो हे खरी गोष्ट आहे. पण त्याचा इम्पॅक्ट आपल्या भारतीय कंपन्यांवर, भारतीय युजर्सवर पडतच असतो आणि त्याला आपण काही करू शकत नाही. पण उद्या जर एखादं भारतीय मॉडेल असेल जे म्हणजे प्रोप्रायटरी असेल किंवा ओपन वेट असेल कसंही. तर त्यावर भारतीय गव्हर्नमेंटचा, भारतीय लॉजचा अंकुश असणार आहे आणि तुम्ही म्हणजे नो अदर गव्हर्नमेंट कॅन टेल यू टू नॉट यूज दॅट पर्टिक्युलर थिंग. आणि भारत सरकारला ही गोष्ट रिअलाईज झालेली आहे. सो भारत AI कोश वगैरे असे अनेक इनिशिएटिव्स भारत सरकारने घ्यायला सुरू केलेले आहेत आणि मी म्हटलं असं नॉट जस्ट इंडियन गव्हर्नमेंट, बाकी काही कंट्रीजने सुद्धा हे घ्यायला सुरू केलं आहे. सो भविष्यात 3 वर्षांनी, 5 वर्षांनी वेगवेगळ्या देशांची सार्वभौम AI मॉडेल्स, ज्याला आपण असं मराठीत आपण म्हणू शकतो, ती बाहेर येण्याची शक्यता आहे आणि अनेक कंपन्या आज त्याच्यावर काम करत आहेत की आमच्या देशाचं माझं असं एक माझ्या डेटावर ट्रेंड असं एक AI मॉडेल असलं पाहिजे. याच पार्श्वभूमीवरती सर्वम AI बद्दल आपण बोललो नाही हो. आता अख्ख्या कॉन्व्हर्सेशनमध्ये. सो आय थिंक ते एक पुष्टी जोडणारच गोष्ट आहे की इतकी मॉडेल्स ही मूळ धरलेली आहेत चॅट GPT, क्लॉड, की जी सहज आपण वापरतो. पण मग सर्वम AI काय आहे आणि ते त्याच्या यूज केसेस काही आहेत का? कारण ते कोणीच वापरलं नाहीये असं मला तरी वाटतंय. कारण मी ते पर्सनली वापरलेलं नाहीये. बरोबर. आम्ही म्हणजे आमच्या कंपनीमध्ये मागे एका प्रोजेक्टमध्ये सर्वम AI वापरलं होतं आणि हे सर्वम AI अतिशय सुंदर मॉडेल आहे भारतीय भाषांसाठी. सो थोडीशी बॅकग्राऊंड सांगतो की सर्वम AI काय आहे, की तुम्हाला भारतीय भाषांमध्ये लिहायचं असेल किंवा AIला बोलायचं असेल, म्हणजे ज्याला व्हॉईस AI असं आपण म्हणतो, की तुम्ही फोन लावलाय आणि समोरून AI बोलतंय आणि ते कुठल्यातरी भाषेत बोलतंय आणि तुम्ही बोलताय आणि ते कन्व्हर्सेशन नॅचरली होतंय. सो याला व्हॉईस AI असं म्हणतात. तर इंग्लिश असेल, फ्रेंच असेल, स्पॅनिश असेल, या सगळ्या लँग्वेजेसचा खूप सारा डेटा इंटरनेटवर ऑलरेडी अवेलेबल होता. ते कसं बोलतात हे AI मॉडेल्सना आज माहिती होतं. सो 99.99% ॲक्युरसीने आज इतर मॉडेल्स इंग्लिशमध्ये किंवा इतर भाषांमध्ये बोलू शकतात. पण भारतीय भाषांमध्ये मराठी असेल, हिंदी असेल, तेलुगू असेल, पंजाबी असेल, ह्याच्यात ते नाही तितकं बोलू शकत किंवा ते खूप रोबोटिक वाटतं. त्याची वाक्यरचना नीट नसते किंवा त्याची चॉईस ऑफ वर्ड्स, शब्दांचं हे जे असतं स्ट्रक्चर, तर ते खूप वाईट पद्धतीचं असतं, असं लक्षात आलं. तर सर्वम AIने खूप चांगलं काम केलं आहे. सर्वम AIने त्यांची 22 भारतीय भाषांसाठीची मॉडेल्स डेव्हलप केलेली आहेत आणि ज्याच्यात मी मगाशी म्हटलं तसं STT म्हणजे स्पीच टू टेक्स्ट आणि TTS टेक्स्ट टू स्पीच, या दोन्ही प्रकारची मॉडेल्स त्यांनी डेव्हलप केली आहेत. सो आता मला आज जर AIशी हिंदीमध्ये बोलायचं असेल, मराठीत बोलायचं असेल, तर ते अतिशय सुंदर प्रकारे सर्वम थ्रू बोलू शकतं. म्हणजे मे बी जेमिनाय, ChatGPT हेही बोलू शकतं, पण ते इतकं चांगलं बोलू शकत नाही, जितकं सर्वम बोलू शकतं. सो सर्वमने त्या एरियामध्ये खूप चांगलं काम केलं आहे आणि मला वाटतं की त्याचे हळूहळू यूज केसेस दिसायला आपल्याकडे सुरुवात होणार आहे. की जसं कस्टमर सर्व्हिसची यूज केस आहे, की आज मी काहीतरी काय माझं इंटरनेट बंद पडलं तर फोन केला, की माझं इंटरनेट बंद पडलं आहे. तर आज आपल्याला माणूस बोलतो. तो माणूस अवेलेबल व्हायला आपल्याला 1 दाबा, 4 दाबा, 7 दाबा करत 10 मिनिटं वाट बघत बसायला लागते. तर त्याच्याऐवजी AI जे कायम अवेलेबल असतं, 24 तास असतं, कितीही लोकांना अवेलेबल आहे. तर ते तुमच्याशी मराठीत बोलेल, की "अरे, हो का, तुझं इंटरनेट बंद पडलंय, मग तो लाल दिवा दिसतोय, तर ते 2दा दाब म्हणजे पिवळा होईल" वगैरे, वगैरे. तर कस्टमर सर्व्हिसचे यूज केसेस असतील किंवा इन जनरल कुठलीही सर्व्हिस, रेस्टॉरंटमध्ये टेबल बुकिंग करायचं आहे. तर रेस्टॉरंट टेबल मला मी फोन केला आणि सांगितलं, की मला हे कोपऱ्यातलं टेबल 4 लोकांसाठी बुक करायचं आहे, तर ते माझ्याशी मराठीत बोलेल, हिंदीत बोलेल आणि ते टेबल बुक करून देईल. सो अशा प्रकारच्या यूज केसेस हळू-हळू आता भारतात पुढे येऊ लागतील, ज्या मे बी 1-1.5 वर्षापूर्वीच इंग्लिश स्पीकिंग कंट्रीजमध्ये किंवा स्पॅनिश स्पीकिंग कंट्रीजमध्ये आल्या होत्या पण आणि हे सर्व मिळायचं बऱ्यापैकी यश आहे. पण आता या सर्वम AIच्या मग या APIs अवेलेबल आहेत का डेटा ॲक्सेस करण्यासाठी किंवा ही जी त्यांची लँग्वेज मॉडेल्स आहेत, हं. ती मग तुझ्यासारखे जे लोकं आहेत, की जे व्हॉईस कॉलिंग एजंट बनवू पाहत आहेत किंवा
काही सिस्टीम बनवू पाहतायत ज्याच्यामध्ये तुला त्याचा डेटाबेस लागणार आहे. तर मग करेक्ट. त्याचे APIs तुला अवेलेबल आहेत का? तो ॲक्सेस कसा तयार होतो आता? हो, आहे. सो सर्वम एआयचे APIs अवेलेबल आहेत. सर्वमच्या प्लॅटफॉर्मवर तुम्ही जाऊन तुम्ही तुमची भाषा सिलेक्ट करू शकता, की मला काय मल्याळममध्ये बोलायचं आहे. तर मल्याळमचे APIs तुम्ही वापरू शकता. त्यांचे पर टोकन म्हणजे तुम्ही किती शब्द बोलताय किंवा ऐकताय ह्याच्यावर चार्जेस असतात. ते तुम्हाला पे करावे लागतात. त्यानंतर त्या APIs वापरून तुम्हाला तुमच्या डेटाला कनेक्ट करावे लागतात. हा एका अर्थी एआय एजंटच आहे, जे आपण बोललो. हं. की तुम्ही तुमच्या डेटाला कनेक्ट करा, की माझं रेस्टॉरंट आहे, तर त्याच्यात ही अशी 25 टेबलं आहेत. काही टेबलं 2 लोकांची, काही टेबलं 4 लोकांची वगैरे, वगैरे. तो डेटा मी त्याला देणार, त्याचा सगळा इंटेलिजन्स बिल्ड करणार आणि सर्वमला सांगणार, की बाबा मल्याळममध्ये बोल आणि त्याची API यूज करून मी ते फोन कॉलला कनेक्ट करणार आणि या हं. सगळ्या सिस्टमला व्हॉईस एआय असं म्हणतात, की ज्याच्यात तुम्ही फोन कॉलवरून एंड युजर जो आहे, तो त्या एआयशी बोलू शकतो. नाही, हे आय थिंक डॉक्टर्स वगैरे सुद्धा अपॉइंटमेंट हो, बुकिंगसाठी अपॉइंटमेंट बुकिंगसाठी वापरू किंवा शकतात. इतर काही सर्व्हिसेस आहेत जिथे अपॉइंटमेंट बेस्ड सर्व्हिसेस दिल्या करेक्ट, जातात. करेक्ट. तर इथे सगळीकडेच याची यूज खूप केस आहे. युजफुल आहे. येस. इंटरेस्टिंग, इंटरेस्टिंग. पण आता क्लॉड सारखं काहीतरी भारतीय बनेल का? किंवा बनतंय का? असं काही तुझ्या वाचनात आलंय? अ, म्हणजे आशावाद तर असं सांगतो की बनेल. पण म्हणजे आपल्या कंपन्या किंवा आपल्या युनिव्हर्सिटीज ज्या लेव्हलचं रिसर्च करतायत, तर ते जर तुम्ही प्रॅक्टिकली बघायला गेलात, तर मला असं वाटतं की त्याला वेळ आहे. कारण हं. क्लॉड हे आत्ता एका खूप खूप वरच्या लेव्हलला जाऊन पोहोचलेलं आहे, की त्यांची जी मॉडेल्स आहेत ती ऑलमोस्ट एव्हरीथिंग दे कॅन डू, राइट? सो हं. म्हणजे आता एआयच्या ह्याच्यात एक AGI म्हणून म्हणतात, की जनरल इंटेलिजन्स. शुअर. तर तो कधी अचीव्ह होईल का? की माणसासारखंच काम करणारा. माझं पर्सनल मत आहे, की तो कधी अचीव्ह होणार नाही. पण या सगळ्या कंपन्या ज्या आहेत OpenAI, क्लॉड, तर त्या दे आर इन रेस टू AGI बेसिकली, हं. की मी जास्तीत जास्त AGIच्या जवळ जाणारं मॉडेल माझं कसं बिल्ड करू शकेन. तर आज भारतातली जर सगळी इकोसिस्टम बघितली, तर आज आत्ता तरी कुठलंच कॉम्पिटंट इतकं मॉडेल नाही आहे, की जे क्लॉड किंवा OpenAI यांच्या जवळपास सुद्धा आहे. सो आपल्याला अगदी स्पष्ट शब्दात सांगायचं झालं तर बराच मोठा पल्ला गाठायचा आहे, बरीच मोठी झेप आहे आणि त्याच्यासाठी रिसर्च हा एक खूप मोठा फॅक्टर आहे, हार्डवेअर हा एक खूप मोठा फॅक्टर आहे, इनोव्हेशन हा एक खूप मोठा फॅक्टर आहे. सो हे हे सगळे फॅक्टर्स आणि या सगळ्या गोष्टी एकत्र करून जेव्हा आपण काहीतरी बिल्ड करू, तेव्हा हे स्वप्न सत्यात येऊ शकतं, की क्लॉडसारखं भारतात एक मॉडेल आहे. हं. एआयला लागणारं इन्फ्रास्ट्रक्चर हा जो विषय आहे, हं, याविषयी पण बऱ्याच लोकांना तशी कमी माहिती असू शकते. हं, तर याविषयी तू काय सांगशील, की एनर्जी किती लागतीये? किंवा ओव्हरऑल याचा खर्च काय आहे? किंवा ज्याला आपण डेटा सेंटर लॅब्स म्हणतो किंवा हं, डेटा सेंटर्स ज्याला आपण म्हणतो, हं, ते किती प्रमाणात लागणार आहेत? म्हणजे जेव्हा हं, आपण भारताचा विचार करतोय, हं. त्यावेळेस ह्या सुद्धा गोष्टींकडे एका वेगळ्या लेन्सनी पाहणं गरजेचं आहे. बरोबर. तर मला वाटतं ह्याच्यात 2-3 मुद्दे आहेत. एक तर इलेक्ट्रिसिटी कन्झम्पशन हा एक मुद्दा आहे. दुसरी गोष्ट म्हणजे हार्डवेअर अवेलेबिलिटी किंवा चिप्सची अवेलेबिलिटी हा एक मुद्दा आहे आणि तिसरा मुद्दा म्हणजे डेटा सेंटर्स तू जे म्हणलास, की डेटा सेंटर्स बिल्ड करणं आणि ते चालवणं आणि त्याला जे पाणी लागतं, इलेक्ट्रिसिटी लागते वगैरे, वगैरे गोष्टी. तर इलेक्ट्रिसिटी सुरुवातीला जेव्हा एक 3-1 वर्षांपूर्वी एआय नवं-नवं होतं, तर तेव्हा हा कन्सर्न खूप रेज केला जायचा, की एआयला खूप इलेक्ट्रिसिटी लागते. हं. पण आता जशी नवीन मॉडेल्स आली आहेत आणि नवीन ट्रेनिंग होत गेलं तर इफ यू लुक ॲट इट त्याचं इलेक्ट्रिसिटी कन्झम्पशन बऱ्यापैकी मिनिमल आहे. म्हणजे आणि व्हेन आय से मिनिमल त्याचं कंपॅरिझन ह्याच्याशी आहे, की मॅन्युफॅक्चरिंग आणि लक्झरी गुड्स मॅन्युफॅक्चरिंग, एअरलाईन्स, की तुम्ही एका देशातून दुसऱ्या देशात फ्लाय करता किंवा तुम्ही मीट खाता, नॉन-व्हेज खाता बेसिकली. सो ह्या सगळ्या गोष्टींना जे एनर्जी किंवा इलेक्ट्रिसिटी लागते, तर त्याला कंपेअर केलं तर एआयचं इलेक्ट्रिसिटी कन्झम्पशन तसं खूप कमी आहे. पण जो चिप्सचा मुद्दा आहे, की आज आता तू बघायला गेलास तर गेल्या 2-3 वर्षात NVIDIA ही जगातली खूप मोठी कंपनी झाली आहे. हं. का? कारण NVIDIA वॉज वन ऑफ द ओन्ली कंपनीज हू वर प्रोव्हायडिंग GPUs और चिप्स ऑन विच एआय कॅन रन, राइट? सो चिप्स हे शेवटी एक हार्डवेअर आहे आणि त्याला काही रिअल मेटल्स, काही रिअल मिनरल्स लागतात ते बनवण्यासाठी.
आणि जगात त्याची ऑलरेडी स्कार्सिटी आहे, की जगात ते मिनरल्स रेअर अर्थ मटेरियल मिनरल्स आहेत. म्हणतात त्याला. करेक्ट. सो दे आर रेअर, राईट? सो ते कमी आहेत आणि भारतात तर त्याचे काही साठे नाहीत. सो चीन, तैवान अशासारख्या कंपन्या, अशासारख्या कंट्रीजमध्ये त्याचे साठे आहेत. तर तो एक मोठा विषय भविष्यात होत जाणार आहे आणि तो फक्त भारतासाठी नाही तर अमेरिकन कंपन्यांसाठीही होणार आहे, की आता रिसेंटली क्लॉडने स्पेसएक्स बरोबर कोलॅबरेशन केलं. का? कारण त्यांचं हार्डवेअर यांना हवं होतं. सो हार्डवेअरसाठी त्यांनी एक मोठं डील केलं आणि हार्डवेअरची ही जी रेस आहे, की मला किती चिप्स मिळत आहेत म्हणजे माझ्या कंपनीला का तुला मिळतात, ही जी रेस आहे तर ती अजून जास्त डीप आणि इंटेन्स होत जाणार आहे पुढे, असं मला वाटतं. आणि तिसरा जो मुद्दा आहे की डेटा सेंटर्सचा आणि ह्याचा. सो डेटा सेंटर्स आज भारतात हा खूप एक छोटा विषय आहे, की मुंबई, चेन्नई, दिल्ली असे एक 4-5 क्लस्टर्समध्ये डेटा सेंटर्स आहेत आणि कंपेअर केलं US, चायनाशी तर तिथे खूप मोठ्या प्रमाणावर डेटा सेंटर्स आहेत. आणि त्यातला जो पाणी वापराचा आणि इलेक्ट्रिसिटी वापराचा मुद्दा आहे तर तो खूप रिअल इश्यू आहे, की एस्पेशली भारतात जिथे आपण कृषीप्रधान देश आहोत आणि भारताची इकॉनॉमी ही मॉन्सून ड्रिव्हन आहे बऱ्यापैकी, बरोबर. की पाणी कसं आहे, पाऊस कसा पडतो ह्याच्यावर खूप गोष्टी अवलंबून आहेत. तर अशा वेळी डेटा सेंटर्स आपल्याला बिल्ड करायचे आहेत का, की ज्याला करोडो लिटर पाणी दिवसाला लागतं ते डेटा सेंटर्स कूल ठेवण्यासाठी. तर याचं म्हणजे उत्तर थोडंसं डायनॅमिक असू शकतं, की गरज आहे का डेटा सेंटर्स बिल्ड करण्याची? तर नक्की आहे. कारण अनेक देश आज बिल्ड करतायत. तुम्हाला तुमच्या देशात डेटा स्टोअर करायचा, डेटा प्रोसेस करायचा, AI मॉडेल्स रन करायचे आहेत. तर तुम्हाला तुमच्या देशात डेटा सेंटर असणं खूप गरजेचं आहे. पण ॲट द सेम टाईम आपण तो पाण्याचा वापर, इलेक्ट्रिसिटीचा वापर आपल्याला तो परवडणार आहे का? की का आपण आज अजून एक विकसनशील देश आहोत. तर अशा ह्याच्यात. तर त्याच्यासाठी काही इनोव्हेशनची गरज आहे, की तो पाण्याचा वापर कमीत कमी कसा करता येईल किंवा त्या पाण्याचा पुनर्वापर कसा करता येईल. आज अनेकदा असं होतं, की ती डेटा सेंटरमध्ये वापरलेलं पाणी ते इतकं गरम होतं, की ती वाफ होऊन ते निघून जातं हवेत. तर त्याच्याऐवजी तुम्ही ते रियूज करू शकता का? वगैरे, वगैरे या गोष्टींवर रिसर्च चालू आहे. आणि मला असं वाटतं, की डेटा सेंटर्स बनवणं ही नक्की गरजेची गोष्ट आहे. पण त्यावेळी या सगळ्या रिसोर्सेसचा एफिशियंट वापर करून डेटा सेंटर चालवणं, ही भारतासाठी जास्त महत्त्वाची गोष्ट आहे. कारण वी आर ऑल्वेज अ रिसोर्स कन्स्ट्रेन्ड इकॉनॉमी. याच्यात रुरल इंडियाचा रोल काय असू शकतो? किंवा मी असं म्हणेन की रुरल इंडियाकडे AIच्या लेन्सनी कसं बघता येईल? सो आता रुरल इंडियाकडे अनेकदा येट अनदर कन्झ्युमर म्हणून आजवर अनेक कंपन्यांनी बघितलेलं आहे, की म्हणजे आपण ॲक्चुअल कन्झ्युमर कंपन्या, की शॅम्पू विकणाऱ्या, साबणं विकणाऱ्या हे तर झालंच. पण डिजिटल कंपन्या जसं की Instagram, Facebook यांनीसुद्धा रुरल इंडियाकडे रिसोर्स म्हणून न बघता कन्झ्युमर म्हणूनच बघितलेलं आहे. पण आपल्याला म्हणजे आता आपण भारतातल्या AIच्या ह्याच्यातून अनेक गोष्टी बोललो. तर त्यातून जर आपल्याला इनोव्हेशन करायचं असेल, आपल्याला नवीन डेटा सेंटर्स कमी खर्चात बनवायचे असतील, आपल्याला नवीन AI मॉडेल्स बनवायचे असेल, तर रुरल इंडियाची इन्क्लुझिव्हिटी म्हणजे त्यांचा त्यांचा समावेश या सगळ्या गोष्टींमध्ये असणं ही खूप गरजेची गोष्ट आहे. आज आता आपण एज्युकेशनबद्दल वगैरे बोलतो. पण AIच्या बाबतीत किंवा इन जनरल टेक्नॉलॉजीच्या बाबतीत एज्युकेशनच्या पलीकडे जाणं हे खूप गरजेचं आहे, की आज कुठल्याच कॉलेजमध्ये, शाळांमध्ये AI कसं वापरायचं किंवा त्याच्यात इनोव्हेशन करायचं हे नाही शिकवलं जात. कारण ही खूप नवीन टेक्नॉलॉजी आहे, रोज बदलणारी गोष्ट आहे. तर याच्यासाठी जे सेल्फ लर्निंग आहे, की तुम्ही स्वतः बाहेर जाऊन काहीतरी शिकलात आणि काहीतरी नवीन शोधून काढलत किंवा कुठल्यातरी गोष्टीत कंट्रिब्यूट केलत, या सगळ्या गोष्टी जे आहेत. तर हे या क्वालिटीज मला असं वाटतं, की इन्कल्केट करणं हे खूप गरजेचं आहे आणि रुरल आपला 70% 80% पॉप्युलेशन हे रुरल आहे. तर आणि इफ यू आर नॉट इन्क्लुडिंग देम इन धिस इनोव्हेशन, तर वी आर मिसिंग आउट ऑन अ लॉट. म्हणजे अशा खूप गोष्टी आहेत, की आपण वापरतच नाही आहे. आपले जे रिसोर्सेस आहेत, ह्युमन रिसोर्स जो आहे तो. त्यामुळे त्याचं कंट्रिब्युशन रुरल इंडियाचं, ग्रामीण भागाचं कंट्रिब्युशन खूप असणार आहे आणि ते खूप वेगवेगळ्या पद्धतीने आपल्याला हळू-हळू समोर येईल असं दिसतंय. स्किल डेव्हलपमेंटचा पण एक मुद्दा आहे, की जिथे AI रिलेटेड स्किल्स डेव्हलप तर करायला पाहिजेत किंवा होतायत. पण ओव्हरऑल जसं जसं AI
चा ग्राफ पुढे जाणार आहे, हम्म, जितकं ते ऍडव्हान्स होत जाणार आहे, हम्म, त्याच्यामध्ये मग मानवी स्किल सेट कुठले एकतर टिकतील हम्म. आणि त्याचा उपयोग कसा करता येईल पुढे. बरं. हा खूप चांगला आणि खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. कारण आज असं अनेकांना वाटतं, की एआय मी जे कालपर्यंत काम करत होतो, ते आज एआय करू लागलेलं आहे. तर मग माझं काय राहिलं? असं. तर मला वाटतं असं नाही आहे. अनेक ह्युमन स्किल्स जे आहेत, तर ते एआयच्या युगात आज इवन मोर रेलेव्हंट खूप जास्त समर्पक आहेत, असं मला वाटतं. काही उदाहरणं द्यायची झाली तर क्रिएटिव्हिटी. राइट. सो क्रिएटिव्हिटी म्हणजे आता ChatGPT कविता लिहू शकतं, पण एखादा कवी जितकी छान कविता लिहू शकेल तितकी नाही लिहू शकत. ते यमक जुळवेल, ते नियम पाळेल, ते वाक्यात किती ओळी हव्यात वगैरे, वगैरे ते सगळं करेल. पण ती जी क्रिएटिव्हिटी आहे किंवा तू एआयला सांगितलंस की काय राजगडावरच्या सूर्यास्ताचा एक फोटो काढ किंवा इमेज जनरेट करून दे. पण एखादा फोटोग्राफर ज्या पद्धतीने त्याची लेन्स सेट करेल, त्याचा अँगल सेट करेल, त्याची ती फ्रेम सेट करेल, ते टायमिंग तो गाठेल वगैरे, वगैरे गोष्टी ज्या पद्धतीने करेल, त्याचा जो थॉट असेल, त्याची जी क्रिएटिव्हिटी असेल, तर ती एआयच्या आउटपुटमध्ये कदाचित नाही येणार. सो हे एक खूप ह्युमन सेंट्रिक स्किल आहे क्रिएटिव्हिटी हे. दुसरी गोष्ट म्हणजे एस्पेशली एआयच्या युगात कुठलं स्किल तुम्ही इन्कल्केट केलं पाहिजे, तर मला असं वाटतं क्युरिओसिटी. की यू हॅव टू बी क्युरियस अबाउट एव्हरीथिंग, की ही एखादी गोष्ट आहे ती अशी का आहे? अगदी एआयच्या बाबतीत सुद्धा हे एखादं एआय मॉडेल आहे तर ते असं का आहे? मग तुम्ही तुमचं प्रॉब्लेम सॉल्व्हिंग स्किल्स वापरून त्या प्रश्नाच्या मुळाशी जाणं, हे तुमच्या ब्रेनचं ट्रेनिंग आहे, जे आजच्या एआयच्या युगात खूप गरजेचं आहे. म्हणजे मी अनेकदा असे लोकं बघतो, की जे एआयकडे उत्तर मागतात. की हे माझा प्रॉब्लेम आहे आणि मला याच्यावर उत्तर हवं आहे. तर तसं जर तुम्ही करत गेलात, तर तुम्ही तुमचा मेंदू वापरणं बंद करून टाकाल. हे केलं नाही पाहिजे. तुम्ही काय केलं पाहिजे, की एआयला सांगायचं, की "अरे, असा-असा प्रॉब्लेम आहे. मला हे वाटतंय, की हे उत्तर आहे. तर माझं कुठे चुकतंय सांग." किंवा त्याला सांगायचं, की "अरे, मला प्रश्न विचार सो दॅट मी हा प्रॉब्लेम सोडवू शकेन." वगैरे, वगैरे. सो ही जी तुमची क्युरिओसिटी आहे, हे जे तुमचे प्रॉब्लेम सॉल्व्हिंग स्किल्स आहेत. सो ह्या गोष्टी आजच्या जगात खूप इम्पॉर्टंट ठरणार आहेत. म्हणजे स्पेशली एआयच्या ह्याच्यात किंवा इव्हन मी म्हणेन लॅटरल थिंकिंगचं स्किल, की एक प्रॉब्लेम एका पद्धतीने सोडवणं, हे जे एक ठरलेला मार्ग असतो किंवा एआयसुद्धा तुम्हाला जे ठरलेल्या मार्गाने देतं. तर त्याऐवजी तुम्ही तुमचा स्वतःचा विचार करून एक तिसराच अँगल त्याच्यात आणणं आणि त्याच्यातून तुम्ही कसं सोल्युशन एखादं प्रोव्हाईड करू शकता, हे शोधणं. सो ही जी स्किल्स आहेत, ही आता खूप जास्त महत्त्वाची ठरणार आहेत रादर दॅन तुम्ही एक्सेलमध्ये किती फास्ट टाइप करू शकता वगैरे, वगैरे. कारण ते आता ऑलरेडी एआय करू लागलेलं आहे. बरोबर. याच्यात एआय प्लीज करतो तुम्हाला असं पण बऱ्याचदा म्हणलं जातं हो. बघ, की तिथे मे बी तू जे म्हणतोयस ते स्किल जतन करण्याची गरज आहे, की जिथे आपण एआयला पुशबॅक देतोय हं, आणि आपण त्याला म्हणतोय, की हो तू माझं कौतुक करू नकोस. हं, कारण बऱ्याचदा तू बघितलं असेल, की ChatGPT किंवा Gemini वगैरे ह्यांना जर आपण बिझनेस आयडिया जर विचारली हं, आणि आपण काहीतरी सजेशन दिलं, तर तो खूप प्रेज करतो, की "अरे, काय भारी आयडिया दिली हं. आणि ही मस्त आहे, मस्त आहे हा बिझनेस." बरोबर. पण यानी काय होतं, की आपली विचार करायची क्षमता किंवा ताकद आपण कमी करत जातो आणि एआय जे म्हणेल ते खरं आहे किंवा एआय म्हणेल ती पूर्व दिशा ह्या भावनेनी मग गोष्टी घडायला लागतात बरोबर. आणि मे बी मग तो बिझनेस पण जे स्ट्रक्चर एआय देईल किंवा बिझनेस ऑपरेशन्स डॉक्युमेंट बनवून दिलं, तेही तुम्हाला खूप सुटेबल तुमच्या ह्यानी बनवून देईल, जे प्रथमदर्शनी चांगलं वाटू शकेल, पण इम्प्लिमेंटेशनला मे बी गंडू शकेल. करेक्ट, करेक्ट. नाही बरोबर आहे आणि हा एक खूप मोठा प्रॉब्लेम आहे, की म्हणजे बिझनेस मॉडेल्स असो किंवा इन जनरल तुमच्या डे टू डे आयुष्यातले प्रॉब्लेम्स असो. एआय टेंड्स टू ॲग्री विथ यू आणि हम्म. हे याला एक कन्फर्मेशन बायस म्हणतात. तर कन्फर्मेशन बायसचा प्रॉब्लेम खूप एआय मॉडेल्समध्ये निदर्शनास आलेलाच आहे. तर तो प्रॉब्लेम आहे, तर तू कसं वागायचंस? तर तुला मी मगाशी म्हटलं तसं, की डायरेक्ट उत्तर शोधण्यापेक्षा तुला प्रश्न विचारायला सांग. त्याला असं सांग, की मी ही एक नवीन आयडिया एक्सप्लोर करतोय. तर त्याच्यात काय प्रॉब्लेम्स असतील ते तू मला विचार किंवा त्याच्यात काय नवीन कंगोरे असतील तर ते तू मला विचार आणि एआय प्रश्न खूप चांगला विचारतं ॲज एव्हरीथिंग एल्स. सो एआयने जर 10 खूप विचारप्रवर्तक प्रश्न तुला विचारले, तर तू त्याची उत्तरं देऊन त्याला जर पुढचा विचार करायला लावलास, तर
रादर दॅन अग्रीइंग विथ यू, ते तुला वेगळ्या पद्धतीने विचार करायला लावेल आणि त्याचा तुझ्या एकंदरीत प्रॉब्लेम सॉल्व्हिंगला खूप उपयोग होईल. म्हणजे आता बिझनेस मॉडेल चूज करणे हे जे एक प्रॉब्लेम स्टेटमेंट आहे. तर एआयने सरळ सांगितलं, की "नाही बाबा, बाजारात जा, रॉ मटेरियल घे, तू हे मॅन्युफॅक्चर करू शकशील, तुझं इतकं-इतकं 5,000 हे होईल, 7,000त विक." वगैरे, वगैरे. अशी जर ड्रीमी स्टोरी घेऊन एखादा इन्स्पायर होऊन बाहेर पडला आणि गेला आणि त्याला लक्षात आलं, "अरे 5,000त बनत नाही, 12,000त बनतंय आणि हा मला आता 7,000त विकायला सांगतोय, तर आता मला प्रॉब्लेम झाला." तर त्याऐवजी त्यांनी स्वतःचा रिसर्च केला. त्यांनी जाऊन एआयला सांगितलं, "अरे, की मी असं-असं रिसर्च केला, आता ह्याच्यातल्या चुका काढ आणि ह्याच्यात मला सांग, की मी कुठं कमी पडतोय किंवा या सगळ्या गोष्टी." तर एआय प्रोबॅबली तुम्हाला जास्त हेल्पफुल ठरेल अ, या तुमच्या सगळ्या प्रॉब्लेम सॉल्व्हिंग जर्नीमध्ये. आता इमर्ज फ्लो तुझी जी कंपनी आहे, हं, त्याविषयी थोडंसं आम्हाला सांग, की त्याची जर्नी कशी होती? आणि आता एआयच्या ओव्हरऑल माहोलमध्ये हं. त्याचं तुमचं अडॅप्टेशन कसं झालंय आणि तुम्ही एआय तुमच्या ॲडव्हांटेजसाठी कसं वापरताय? हं. तर इमर्ज फ्लो आम्ही 5 वर्षांपूर्वी सुरू केलं. 2021 मध्ये आम्ही सुरू केली आणि व्हेन वी स्टार्टेड इट वॉज ऑल अबाउट ऑटोमेशन. सो हं. माझी स्वतःची बॅकग्राऊंड ऑटोमेशन किंवा ज्याला आर-पी असं म्हणतात, रोबोटिक प्रोसेस ऑटोमेशन. सो बिझनेसमधल्या प्रोसेसेस आयडेंटिफाय करून त्या ऑटोमेट करणे. सो या टेक्नॉलॉजीने आम्ही सुरुवात केली होती आणि सुरुवातीची 1 दीड-2 वर्ष आम्ही आर-पी-आय रिलेटेड खूप प्रोजेक्ट्स केले. पण नंतर जसं एआय यायला लागलं तेव्हा म्हणजे आय वुड से आर-पी-आय इज वन ऑफ द बेस्ट वेज टू लेव्हरेज एआय इन युअर सिस्टम्स. म्हणजे इवन बिफोर हे एआय एजंट्स किंवा एआय हं. वर्कफ्लोज होते, तेव्हा त्याच्याही आधी आम्ही आय-पी-ए नावाची एक गोष्ट करत होतो, विच इज इंटेलिजंट प्रोसेस ऑटोमेशन. सो प्रोसेस ऑटोमेशनमध्येच एक इंटेलिजंट डिसिजन मेकिंग किंवा काही टेक्स्ट समरायझेशनचे टास्क टाकणे. तर ते तिथून म्हणजे ते आमचं काइंड ऑफ नॅचरल ट्रान्झिशन होतं, की एआयच्या कपॅबिलिटीज इन्कल्केट करण्याचं आणि आज आता बघशील तर आमच्याकडे मेजॉरिटी ऑफ द एआय प्रोजेक्ट्स आहेत. डज नॉट मीन आम्ही आर-पी-आयचे सोडले आहे. आमच्याकडे त्याचेही बरेच क्लायंट्स आहेत. पण एआयचे आज खूप प्रोजेक्ट्स आहेत. आमची टीम बऱ्यापैकी एआय ओरिएंटेड आहे आणि असं सगळं. सो आता आम्ही एआय एजंट्स, एआय वर्कफ्लोज बिल्ड करणे किंवा एआय प्रॉडक्ट्स म्हणजे वेब ॲप्लिकेशन ज्याच्यात एआयचे काही फीचर्स आहेत, मोबाईल ॲप्लिकेशन ज्यात एआयचे फीचर्स आहेत, अशी बिल्ड करणे आणि एआय ऑटोमेशन्स बिल्ड करणे. अशा प्रकारचे प्रोजेक्ट्स आम्ही आज करतो. हं. आणि मेजॉरिटी जे आमचे क्लायंट्स आहेत, तर ते फायनान्शियल सर्व्हिसेस असतील, मॅन्युफॅक्चरिंग असतील, रिटेल कंपन्या असतील किंवा बी-पी-ओ कंपन्या असतील. अशा प्रकारचे आमचे सगळे क्लायंट्स आहेत, ज्यांच्या ऑपरेशन्समधले ऑटोमेशनच्या किंवा एआयच्या यूज केसेस ओळखून, शोधून आम्ही त्यांना सर्व्हिसेस, सोल्युशन्स प्रोव्हाईड करतो. हं. आणि मग याच्यात हायरिंगच्या दृष्टीने काही फरक पडलाय का तुमच्या व्हेन यू आर लुकिंग ॲट सर्टन स्किल्स? हं. म्हणजे एआय टूल येतं का नाही हा वेगळा मुद्दा आहे. पण त्याच्या अनुषंगाने अजून काही स्किल सेट तुम्ही बघता का हायर करताना? आता म्हणजे ॲटिट्यूड हा एक स्किल सेट आम्ही पूर्वी बघायचो, पण आता त्याला खूप जास्त महत्त्व निर्माण झालेलं आहे. ॲटिट्यूड म्हणजे तुम्ही एखाद्या प्रॉब्लेमकडे कसं बघता, तुमचा ॲटिट्यूड काय आहे? किंवा इन जनरल तुमचा वागण्या-बोलण्याचा ॲटिट्यूड काय? तर मी जसं मगाशी म्हटलं तसं, की एआय कोड जनरेशन टूल्स कुणी वापरावं? की ज्याला ऑलरेडी स्वतःचं डेव्हलपमेंट करता येतं आणि मगच तो त्याची स्वतःची प्रोसेस फास्ट करेल आणि या सगळ्या गोष्टी. तर तुमच्याकडे बेसिक ते जे रॉ मटेरियल आहे, तर ते तुमच्याकडे आहे की नाही? म्हणजे सॉफ्ट स्किल्सना आज खूप जास्त महत्त्व निर्माण झालंय, जेव्हा टेक्नॉलॉजी इज बिकमिंग कमोडिटाइज्ड. हं. सो आणि इट गेट्स रिफ्लेक्ट इन हायरिंग ॲज वेल, की आम्ही जेव्हा हायर करतो तेव्हा या गोष्टींना बरंच महत्त्व देतो आणि बघतो, की म्हणजे हा कॅन्डिडेट याचं कम्युनिकेशन चांगलं आहे का? ह्याचे थॉट प्रोसेस मध्ये क्लॅरिटी आहे का? ह्याचा ॲटिट्यूड चांगला आहे का? याचे प्रॉब्लेम सॉल्व्हिंग स्किल्स आहेत का? आणि मग एक 20% की याला पायथन येतं का? वगैरे, वगैरे असं. हं. तर हायरिंगमध्ये खूप फरक पडलाय अशा अँगलने. हं. आता जाता-जाता मला एक मे बी असं सांग, की जसं तू नवीन-नवीन नॉलेज घेत राहतोयस हं, अबाउट नवीन एआय टूल्स असतील, नवीन मॉडेल्स असतील. कारण हे खूप फास्ट पेस्ड बदलतंय. तुला दर आठवड्याला नवीन काहीतरी मिळतंय. तर या सगळ्या पेसमध्ये नवीन इन्फॉर्मेशन ही एकतर मी कुठून घ्यायची हं. आणि ती स्ट्रीमलाईन करून कशी त्याचा इनपुट असला पाहिजे माझ्यामध्ये, ज्यामुळे मग मला या सगळ्या नवीन गोष्टींचा
एक चांगला सारांश मिळत राहील. कारण ही कंटिन्युअस प्रोसेस आहे. असं हो. नाहीये की मी जून महिन्यात वाचलं की झालं माझं काम, नाही, असं असं नाहीये. तर नाहीये. हो. आणि मी सुद्धा रोज म्हणजे साधारण माझ्या दिवसाचा 1 तास हा रिसर्चसाठी राखून ठेवलेला आहे दिवसाचा आणि माझी अशी इच्छा आहे की मला 2 तास मिळावेत. इतक्या गोष्टी वाचण्यासारख्या आणि करण्यासारख्या आहेत. तर म्हणजे असा कुठला सोर्स नसतो. सो मी जे करतो ते सांगतो की मी काही चांगली न्यूज लेटर्स वाचतो. सो मला काही एआय रिलेटेड किंवा इन जनरल टेक्नॉलॉजी रिलेटेड लिहिणारे काही चांगले लेखक माहिती आहेत. तर त्यांची न्यूजलेटर्स मी वाचतो, त्यांच्या पोस्ट वाचतो आणि त्याच्यावरून माझी स्वतःची काही मतं बनवतो. त्यानंतर मी जाऊन म्हणजे माझ्या रिसर्चचा एक पार्ट हाही असतो, की बिल्डिंग समथिंग एव्हरी हं. डे, राइट? सो आता मी पूर्वी ॲक्चुअल हाताने प्रोग्रामिंग करायचो, कोडिंग करायचो. तर आता गेली 2-3 वर्ष ते माझं कमी झालेलं आहे. कारण मला हायर ऑर्डर काही टास्क्स असतात आणि काही रिस्पॉन्सिबिलिटीज असतात. तर त्यामुळे मी थोडा एक दिवसातला अर्धा तास, 1 तास ते करतो, की क्लॉड कोडसोबत जाऊन काहीतरी बिल्ड करणं. ज्याचा काही मला भविष्यात उपयोग होईलच असं नाही, पण काहीतरी नवीन गोष्ट एखादी एक नवीन कन्सेप्ट शिकण्यासाठी की मी नवीन काहीतरी वाचलं आहे, तर त्याच्याशी रिलेटेड काहीतरी बिल्ड करून बघणं, ट्राय करून बघणं, एक्सपेरिमेंट करून बघणं. या गोष्टी करणे हे माझ्या रिसर्चचा एक बऱ्यापैकी पार्ट असतो आणि तिसरी गोष्ट म्हणजे एखादा तुमचा मी जसं मगाशी म्हटलं क्युरिओसिटी, की समजा तुमच्या डोक्यात एखादा टॉपिक आहे, एखादा विषय आहे, की अरे मला ह्याच्याबद्दल शिकायचं आहे किंवा मला जास्त जाणून घ्यायचं आहे. तर थेट जाऊन एखाद्या चांगल्या एआय मॉडेलशी बोलणं, की हं. क्लॉडशी जायचं बोलायचं, त्याला म्हणायचं, "अरे हे मी बघतोय, तर व्हॉट डू यू थिंक अबाउट धिस?" की मी अजून काय वाचलं पाहिजे? किंवा हा असा मला एक प्रश्न पडलाय, तर काय तुला वाटतं? वगैरे, वगैरे. किंवा जे मी मगाशी म्हटलं जेमिनाय गाईडेड लर्निंग आहे, की त्याच्यावर मी काही वेळ माझा घालवत असतो, की मला उदाहरणार्थ मार्केटिंग आता शिकायचं आहे, तर मार्केटिंग मध्ये मी कसं करू? मग ते मला हळू-हळू पुढचा एक-एक टप्पा शिकवत जातं. हं. तर हे अशा वेगवेगळ्या पद्धतीने तुम्हाला आज रिसर्च करायला लागेल. आता ज्या पूर्वीच्या पद्धती होत्या, त्या की म्हणजे शाळेत जायचं, कॉलेजमध्ये जायचं, कोर्स करायचा, एखाद्या एक्सपर्टला विचारायचं वगैरे. तर या सगळ्याच्या बियॉन्ड जाऊन तुम्हाला ही नवीन टूल्स आज आता वापरावी लागतील, हं. ज्याच्यात तुम्हाला तुमचं नॉलेज एन्हान्स करण्याच्या वेज तुम्हाला शोधून काढावे लागतील. याच्यासाठी अजून तू एआय टूल बनवला नाहीस का? की मला रोज चांगल्या-चांगल्या टॉपिक्सवरती माहिती आणून दे हं. आणि त्याची समरी दे किंवा तेही मला तू सांग थोडंसं, की मी कुठल्या गोष्टींवरती रिसर्च करू किंवा बिल्ड करू. असंही टूल कदाचित बनवता बनवता येतं. येईल. हो. हं. म्हणजे मी बनवलं नाहीये, पण मी एक वापरतो. सो बरं. बेसिकली एक न्यूज लेटर आहे. तर अल्फा सिग्नल नावाचं. तर त्याच्यावर मला डेली मेल्स येतात, की नवीन सध्या इंडस्ट्रीमध्ये काय चाललंय आणि हू इज रिसर्चिंग ऑन व्हॉट किंवा हू इज लॉन्चिंग व्हॉट वगैरे असं. सो हे मोस्टली एआय ओरिएंटेड. त्यांच्याकडे इतर पण गोष्टी आहेत, की फायनान्स ओरिएंटेड, टेक्नॉलॉजी ओरिएंटेड. मी जास्त एआय ओरिएंटेड वाचतो. तर अशी टूल्स आहेत, की जे तुम्हाला सांगतं, की डे टू डे लाईफमध्ये काय चाललंय किंवा कशा गोष्टी आहेत, नवीन काय आलेलं आहे, तुम्ही काय वाचलं पाहिजे, काय ट्राय आउट केलं पाहिजे असं. हं. आता इंटरेस्टिंग गोष्ट जी अशी अजून एक्सप्लोर केलेली नाहीये आणि हं. जी ऐकणारे करू शकतील, असा कुठला एरिया आहे का? मला वाटतं केली नाहीये पेक्षा अ, कमी एक्सप्लोर केलेत असे अनेक एरिया आहेत. जसं मी मगाशी ते व्हॉईस एआयबद्दल बोललो, की लोकांना फार माहिती नाहीये किंवा आज बिझनेसेसमध्ये ती यूज केस काही खूप वापरलीच जात नाही. हं. अशापैकी एक व्हॉईस एआय आहे. दुसरं म्हणजे रोबॉटिक्सबद्दल आपण अनेक वर्ष बघतोय, की काही ना काहीतरी फॅक्टरीमध्ये काम करणारे रोबोट्स वगैरे असं असतं. तर पुढच्या 3 ते 4 वर्षात युजिंग एआय आणि ॲडव्हान्स कॅपॅबिलिटीज ऑफ हार्डवेअर, आय-ओ-टी या सगळ्या गोष्टी, रोबॉटिक्स हे फील्ड बरंच पुढे जाणार आहे आणि त्याच्यातून बऱ्यापैकी ह्युमनॉइड रोबोट्स ज्याला आपण म्हणतो, की ह्युमनसारखा दिसणारा, ह्युमनसारखी कामं करणारा, पण न थकणारा रोबोट बनणं. ही गोष्ट खूप कॉमन होईल असं आत्ता मला दिसतं आणि आत्ता तो अनएक्सप्लोर्ड किंवा बऱ्यापैकी रिसर्चमध्ये असलेला पण ॲक्चुअल बिझनेसमध्ये, इंडस्ट्रीमध्ये यूज तितकासा न होणारा असा विषय आहे. हं. तर ते सुद्धा बऱ्यापैकी आता ते दिसायला लागणार आहे आपल्याला असं वाटतं. ग्रेट. रजत मस्त मजा आली. भरपूर विषय आहेत खरं बोलण्यासारखे. मे बी हो. आपण एक राउंड 2
पुढे करूच या. नक्की नक्की कारण AI पण बदलत राहणार आहे, त्यामुळे हो आपलं कॉन्व्हर्सेशन पण बदलेल. पण खूप साध्या सोप्या चांगल्या भाषेत तू समजावलंस, तर अनेक अनेक धन्यवाद. आणि आपण बोलत राहूच. थँक्यू. नक्की नक्की थँक्यू सो मच.